काशी एवढी सर्वश्रेष्ठ का मानली जाते? साक्षात शंकर आपल्यामध्ये असतात. ते त्या मृत शरीराला कानमंत्र देतात. बर. तो तारक मंत्र दिल्यानंतर त्याचं दहन केलं जातं. तात्काळ नदीमध्ये गंगेत सोडून दिले जातात. तर गंगेच्या पाण्यामध्ये तिथे एक जलरूपातलं शिवलिंग सांगितलंय पुराणात. बर. तर त्याला त्याचं अर्पण केलं जातं आणि मग ती मोक्षप्राप्ती होते. त्या मोक्षप्राप्तीसाठी मुमुक्षु भवन नावाचं एक भवन पण आहे काशीमध्ये. तर तिथे जाऊन लोक राहतात. तुमच्या डिसाइडेड पिरियडमध्ये मृत्यू आला नाही तर तुम्हाला घरी पाठवतात परत. काशीमध्ये तुम्हाला राहायचंय तर एक वेळ तुम्हाला पुण्य करता आलं नाही ना तर हरकत नाहीये. चुकून सुद्धा पाप नाही झालं पाहिजे. चुकून सुद्धा. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. कुठल्याही क्षेत्रात चुकून पाप झालं घरात बसून आपल्या ऑफिसमध्ये तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला जवळच्या गेलं तर त्याचा नायनाट होतो. वा. मग तीर्थक्षेत्रे कृतम पापम वाराणस्याम विनश्यती. तीर्थक्षेत्रात जर पाप झालं तर त्याचा क्षय तुमचा वाराणसीमध्ये होतो. वाराणसीमध्ये झालेलं पाप तर वाराणस्या कृतम पापम अंतर्गृहे विनश्यती. म्हणजे अंतर्गृहात तुझा प्रवेश झाला की पाप निघून जातात. आणि मग अंतर्गृहे कृतम पापम. एकदा असं शंकर पार्वतींच्या संवादामध्ये हा विषय चालला होता की पार्वतीजींनी विचारलं की काशीमध्ये किती शिवलिंग आहेत. एक परार्ध म्हणजे 100वर 15 शून्य जर आपण लिहिले तर किती होतं ते. तर शंकरांनी पार्वतीला सांगितलं की 100 परार्ध जी संख्या होईल तितके शिवलिंग काशीमध्ये आहेत. गंगेमध्ये फक्त 60 कोटी लिंग आहेत. 60 कोटी. हा. मग तिथे रत्नलिंग, तारालिंग, दृश्य रूपात लिंग आहेत, अदृश्य रूपात लिंग आहेत. मणिकर्णिका घाट त्याचं महत्व काय तर तिथे मृत्यू हा उत्सव मानला जातो. तर सेलिब्रेशन ऑफ डेथ का तर तिथे साक्षात शंकर असतात आपल्यात. आणि अमुक व्यक्तीला मी माझ्यासोबत इथे आणलंय मृतावस्थेत आणि जस्ट इमॅजिन त्याला शंकर भेटणार आहेत हा जो भाव असतो. लोकांनी तिथं डेड बॉडी ठेवली की मिठाई खातात तिथे आणून. कंकर कंकर मेरा शंकर लहर लहर अविनाशी हूँ. अविनाश अवि म्हणजे पाप नाश, पापांचा नाश करणारे. लहर लहर अविनाशी हूँ. मैं जीवन हूँ, मैं मृत्यू हूँ, मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ, मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपल्याला आपल्या पॉडकास्टमध्ये बरेचसे विषय आपण कव्हर केलेले आहेत. मग ते श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत असेल, न्यूमरोलॉजी रिलेटेड असेल, ॲस्ट्रॉलॉजी असेल, अक्कलकोटचे राजे असतील. पण एक आहे ना, बऱ्याच महिन्यांपासून एक विषय सारखा मनात येत होता. तो म्हणजे आपल्या सनातनी हिंदू परंपरेत एका स्थानाला खूप महत्त्व आहे, ते म्हणजे काशी. आणि याविषयी बोलायला आणि जर तुम्ही सर्च केलं इंटरनेटवर तर खूप कमी माहिती आणि मराठीत तर बरीच कमी माहिती. सो त्यामुळे आम्ही विचार केला की ह्या रिलेटेड एक पॉडकास्ट झाला पाहिजे की काशीचं महात्म्य काय, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त माहिती असतं की काशी विश्वनाथ मंदिर, त्याच्यानंतर कालभैरव टेम्पल आणि काशीचे घाट. पण या व्यतिरिक्त सुद्धा काशीमध्ये बरेच रहस्य आहेत, बरीच मंदिरं आहेत आणि याविषयी बोललं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आजचा पॉडकास्ट करायचा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री हर्षद सप्तर्षी दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे कॉस्मोस्टारच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी हर्षद सप्तर्षी. टुरिफिक ट्रॅव्हल कंपनी नावाची एक ट्रॅव्हल कंपनी आहे आपली आणि आपण त्या ओव्हरऑल सगळ्या इतर यात्रांसोबत म्हणजे इतर ट्रिप्स, लिजर ट्रिप्स सोबत काशी यात्रा सुद्धा वेगळ्या पद्धतीने करतो. म्हणजे काशी यात्रेचं एक वेगळं पूर्ण वेगळं एक महात्म्य आहे हे लक्षात आल्यानंतर मग अभ्यास खूप केला त्याचा, काशी खंडाचा. आणि चित्रकार शेखर साने जे येतात आपल्या इथे तर त्यांच्यामुळे मी तिथे जाऊ शकलो. त्यांना सर्वप्रथम धन्यवाद म्हणतो याच माध्यमातून. आणि काशीच्या ओव्हरऑल याच्या यात्रा करण्यामागे आमचा एक हेतू असा आहे की लोकांना वेगळी जी काशीचं महत्व ज्या पद्धतीने पुराणात सांगितलंय तशा पद्धतीने ते
करावं, ते बियॉन्ड कमर्शियल आपण करतो काम ते. बर मग तसं एक आपलं काम आहे. आणि बाकी इतर ट्रिप्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. दुबईला जायचं, इकडे जायचं, बर पण तरी कुठूनही आलो तरी आपण जसं वर्षातनं एकदा कोकण गेलंच पाहिजे, गोवा झालंच पाहिजे, तसं काशी हे आम्हाला वर्षातनं किमान 5 वेळा 6 वेळा मित्रांना जावयाची इच्छा होते. हा हा जेव्हा तिथे कनेक्शन होतं आपलं तेव्हा मग नथिंग नाही केट, मग ते आपण त्या वा. पद्धतीने तिथे जातो. तर हे असं वा. एक आहे. आणि मी पुण्यामध्ये कसबा पेठेत राहायचो पूर्वी. आता एकत्र कुटुंबामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कासारवाडी इथे राहतो. आणि सगळीकडे पुण्यात एका गणपती मंडळाचा अध्यक्ष पण आहे आप्पा वळून चौकात. त्यामुळे मित्रपरिवार आणि सगळं असं एक छान आहे. तर हा एक छोटासा माझा परिचय. वा. आणि मग दादा तुमच्या अनुमतीने आजचा आपला पॉडकास्ट अगदी नक्कीच नक्कीच. येस. सो पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की प्लीज तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पॉडकास्टला लाईक करा, म्हणजे जर कोणाला काशी रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला पॉडकास्ट पहिले येईल आणि त्यांना ती माहिती मिळू शकेल. तर दादा आता काशीचा विषय निघालेला आहे, येस. तर ह्याची सुरुवात एखाद्या श्लोकाने झाली हो पाहिजे. नक्कीच. म्हणजे हे थोडंसं इथंच वेगळा एक आपण ठरतो असं की टुरिझम या क्षेत्रामध्ये असून सुद्धा एका डेस्टिनेशनचा अभ्यास पुराणात्मक करणं आणि त्याचं महात्म्य स्वतः आधी समजून घ्यायचं आणि मग लोकांना सांगायचं. तर त्याच्यामुळे सर्वप्रथम आपण त्याच्या आधी मी माझ्या गुरूंचा एकदा उल्लेख करतो. गुरुवर्य धनंजय भिडे म्हणून माझे जे फुटबॉलचे कोच होते, त्यांच्यामुळे मी आज जसा आहे तो त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले त्यांना धन्यवाद. ज्यांच्या थ्रू, ज्यांच्या मार्फत मी काशी यात्रा करायला लागलो ते शेखरदादा साने, त्यांना त्यांचे आभार मानतो. त्याच्याही पेक्षा अजून महत्वाचा अजून एक उल्लेख टाळता नाही आला पाहिजे, तो म्हणजे माधव रटाटे म्हणून एक आहेत, जे 35 वर्ष काशीवरती अध्ययन करतायत. ते गणेश दविडे शास्त्रींचे शिष्य आहेत आणि त्यांचा आम्हाला सत्संग लाभतो. अजूनही फोनवर बोलतो आम्ही, काय अडचणी आली, काय कुठे शंका आल्या तर त्यांचं 900 पानाची पुस्तकं लिहिलेले अद्भुत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तर त्यांचं मनोमन स्मरण करतो पहिले, की त्यांच्याशिवाय आम्ही आज मी जे बोलणार आहे ते रटाटे गुरुजींनी सांगितलेल्या आणि आम्ही पाहिलेल्या सगळ्या गोष्टींचाच एक रेफरन्स आहे. स्कंद पुराणामधल्या काशी खंडातल्या ज्या काही उल्लेख आहेत त्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत, कारण त्याचं आम्ही ऐकलंय, मनन चिंतन पठण केलंय. आणि अजून एक महत्वाचं की सोहम कुरुलकर, कॉस्मोस स्टार मीडिया आणि संपूर्ण टीम या सगळ्यांचे सगळ्यात सर्वप्रथम आभार की काशी सारखा विषय तुम्ही आज डिस्कशन मध्ये घेताय आणि जो लोकांना अशा पद्धतीने साध्या आपल्या रोजच्या बोली भाषेतल्या पद्धतीने ऐकायला मिळणार आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्याचं महत्व मी अगदी पुढच्या 5 मिनिटात सांगेन, पण या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता सुरुवात करतो. काशीचा एक श्लोक आहे छोटासा, त्याच्यात लिहिलंय की काशीची 8 स्थानं कुठली आहेत महत्वाची, आणि त्याचं दर्शन आपण केलंच पाहिजे काशीला गेलं तर. म्हणजे आपण काशीला गेलो तर आपण जाऊन आलो असं नाहीये, तर जे जाऊन आले त्यांना फलप्राप्ती पुण्यप्राप्ती मिळणारच आहे, त्यांचं काही नुकसान नाही. पण जी यात्रा सांगितली करायची त्याचा एक बेसिक श्लोक असा आहे की विश्वेशम माधवम डुंडिम दंड पाणीच भैरवम वंदे काशी गुहाम गंगा भवानी मणिकर्णिका. आणि ह्याच्यानंतर मग भैरवांचं स्मरण आहे की वाराणस्या भैरवदेव संसार भयनाशना अनेक जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती. त्यांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा किंवा श्रवणाने सुद्धा. म्हणजे आता महत्व असं आहे की जी मंडळी आता मी आज साक्षात इथं बसलोय काशीबद्दल बोलायला, तू ऐकतोयस आणि आपल्या माध्यमातून जे समस्त लोक ऐकणार आहेत, एक थोडीशी गंमत म्हणून एक बोलतो की असं कधी आता इतके अनेक पॉडकास्ट आपण केलेत, पाहिलेत, तर असं होतं का की पॉडकास्ट मधनं आपल्याला मिळतं काय? एक तर मार्गदर्शन मिळतं आणि माहिती मिळते, बरोबर. मग पुण्य मिळतं का? तर पुण्य मिळणारा हा पॉडकास्ट आहे एकमेव, की काशी खंडामध्ये 85व्या श्लोकामध्ये 85व्या अध्यायात 65वा एक श्लोक आहे, ज्यांना कोणाला माहिती आहे किंवा ज्यांच्याकडे असेल त्यांनी पाहावा. त्याच्यामध्ये शिवांनी असं सांगितलंय की माझ्या नावाने खूप सारे यज्ञ, खूप तपस्या, खूप दान धर्म केला तरी पण मला फारशी मजा येत नाही. मला जेवढी मजा मला काशीची स्तुती केल्याने, काशीबद्दल चर्चा केल्याने, काशी 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 असं म्हणण्याने येते, किंवा नुसतं ऐकल्याने पण येते. हे तू मी नाही म्हणत आहे, हे पुराणात लिहिलंय. मग ह्याचा दाखलाच असंच घ्यायचा झाला तर आज जी मंडळी हा पॉडकास्ट पाहणार आहेत, ऐकणार आहेत, त्यांना माहिती मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे आणि बसल्या बसल्या पुण्य मिळणार आहे. आणि हे शंकरांनी सांगितलंय, मी नाही, बरोबर. तर एवढं अद्भुत चर्चा आहे. तर त्याच्यामुळे मला असं उत्स्फूर्त होतं खूप बोलताना. काशीबद्दल बोलायचं म्हणजे असं वाटतं की किती बोलू, जे सगळ्यांच्या हिताचं आहे असं आहे. त्यामुळे स्तुती ही खूप महत्वाची सांगितली आहे काशीची. काशीच्या स्मरणामध्ये पण खूप सारं काही वेगळे, म्हणजे
आपण आपल्याला माहितीच नाही की आपल्या भारतामध्ये असं काहीतरी एक अद्भुत स्थळ आहे, त्याचं दर्शन कसं करावं हे आपल्याला कोणी सांगितलंच नाही. म्हणजे हे तू म्हणला तसं सुरुवातीला की फार कमी आहे त्याच्याबद्दल चर्चा होत नाही, कुठं वाचायला मिळत नाही. युपीतली काही लोक आहेत, त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी त्यांचं लिहिलंय, पण त्याच्यामध्ये संस्कृत खूप येतं. बरोबर. मग आता हे साध्या बोली भाषेमध्ये आपल्या लँग्वेजमध्ये आपण हे लोकांना सांगतोय, तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे धन्यवाद पुन्हा एकदा या गोष्टीसाठी. येस. सो आता तुम्ही जो मगाशी श्लोक सांगितला त्याच्या आपण अर्थाकडे येऊयात नंतर. नक्कीच. पण मला मग हेच विचारावं असं वाटेल की काय एवढं काशी यात्रा एवढी सर्वश्रेष्ठ का मानली जाते आणि त्याचं ओव्हरऑल महात्म्य काय मग काशीचं? काशी यात्रा सर्वश्रेष्ठ का मानली जाते कसं आहे माहिती का, याच्या मागे खूप मोठी अशी स्टोरी आहे. मग त्याच्यामध्ये आता लोकांना आवडेल असं वाटतंय मला की आपण ज्या अभ्यासाअंती बोलतोय तर लोकांना नक्की आवडेल. तर पृथ्वीवरची सर्वात प्राचीन नगरी किंवा पहिली नगरी जी आधी विष्णूंची नगरी म्हणून ओळखली जायची. बरं. मग विष्णूंची नगरी असून सुद्धा मग ती शंकराची राजधानी कशी झाली, मग त्याच्या मागे असं पुराणामध्ये अशा खूप साऱ्या स्टोऱ्या आख्यायिका आहेत आणि त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे ते असं काही त्याला बेस नाही असं काहीच नाही किंवा कोणी काहीतरी सांगतंय, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप आहेत. मग ब्रह्मवैवर्त पुराणामधलं काशी महात्म्य वेगळं आहे, तुमच्या नंदी पुराणामध्ये आहे, लिंग पुराणामध्ये आहे, खूप साऱ्या अशा वेगळ्या वेगळ्या पुराणामध्ये प्रत्येक असे वेगळ्या वेगळ्या अँगलनी त्याचं वर्णन आहे. त्यामुळे तो फरक येतो. म्हणजे असं काही नाही की मी म्हणतोय की तसंच आहे, ह्यालाच दुसरा एक अँगल मिळू शकतो, दुसरा एक अँगल, पण महात्म्य तेच आहे. बरं. तर मग विष्णूंची जी काशी होती, म्हणजे काशी यात्रा महत्वाची का किंवा काय त्याचं महात्म्य आहे, तर तुम्ही आपल्याला शंकरांनी तिथं सांगितलं की सगळ्यात पहिली गोष्ट मोक्ष प्राप्तीसाठी आपण काशीला जातो किंवा पाहिलं जातं पूर्वीपासून, अगदी आजी आजोबांपासून. तू ऐकलं असशील तर फार पूर्वी रामाच्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात कथाकार असायचे, कथा सांगायला यायचे, प्रवचनकार असायचे, तर लोक काशी महात्म्य ऐकायला जायचे. बरोबर. मग जे आता मी तुला सांगितलं की काशी महात्म्याचं महात्म्य काय आहे, तर नुसतं ऐकणं, श्रवण मात्र येणं, फक्त ऐकून सुद्धा तुम्हाला त्याचं ते मोक्ष आहे. तर मग अशा मोक्षदायी काशीची यात्रा ही सर्वश्रेष्ठ मानण्याचं कारण असे की तिथं साक्षात शंकराचा वास आहे. संपूर्ण विश्वाचं, संपूर्ण पृथ्वीचं काय संचालन शंकर जे करतात ते काशीतून करतात. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेतच निश्चितच, त्यांचे त्याचं आपापल्या ठिकाणी महात्म्य आहेच आहे. पण गंमत अशी आहे की शंकरांनी सांगितले की ही माझी राजधानी आणि मी इथेच असणार आणि इथं बसून मी संपूर्ण पृथ्वीचं राज्यकारभार पाहणार, असं त्यांनी निवडलेली अशी ती काशी आहे. मग त्याच्यामुळे मोक्षदायिनी काशी असं जेव्हा म्हणतो आपण, तर मोक्षदायिनी म्हणजे तुम्हाला तिथे आता अनेक लोक आहेत की ज्यांना मोक्ष काय हेही माहिती नाही. तर मी बरेच लोकांना सांगतो की मोक्ष म्हणजे काय, तर आता त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगायला गेलं तर त्यांना कळत नाही. बाबा मोक्ष म्हणजे बाबा तू आत्ता हे जे काय सगळं करतोयस ना, हा त्रास तुला पुढच्या जन्मात होणार नाही, तुझा जन्मच होणार नाही पुढच्या जन्मात. मग तुला परत तो बॉस नाही मिळणार, परत ते त्रास नाही, ते नातेवाईक नाही, तुला जे हवे नकोय त्या कोणीच नाही मिळणार. तू मोकळा होणार, तुझ्या संसाराच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून तू निघून जाणार. अच्छा, असं असतं का? मग ही गमतीचा भाग झाला. पण मोक्षप्राप्ती हा खूप मोठा सॅल्वेशन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपली कर्म ह्या जन्मीची, मागच्या जन्मीची, त्याच्या मागच्या जन्मीची, त्याच्यामुळे आत्ता आपल्याला जे आहे वाढून ठेवलेलं चार्ट आपल्या समोर ते आपलंच आहे, आपणच केलेलं आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा काशी कळायला लागते. हा महत्वाचा अति मुद्दा आहे की आपण जातो तिथे 99% आपण फोटोज काढत असतो, पण ते ठीक आहे, ते काढलेच पाहिजेत कारण त्या मेमरीज आहेत. पण ते काढून झाल्यानंतर तिथं बसून जी उपासना करावी, जी केली गेली पाहिजे, ती दुर्दैवानी आहे ती नाहीये. ती कदाचित ह्या साध्या आपल्या चर्चेतल्या लोकांना त्याचं महात्म्य कळावं. म्हणजे मणिकर्णिका घाट म्हणून एक तिथे घाट आहे. तर मणिकर्णिका घाटावरती तू ओम नमः शिवाय एकदा म्हणला तरी ते 10,000 वेळा म्हणल्याचं पुण्य तुला मिळतं. मग हे जर तू एक माळ ओढलीस तर, किंवा 3 तास माळ सोडत बसलास तर किती होईल ते. आणि मग आपण इथं आल्यानंतर त्याचे आपोआप नकळत रिझल्ट येतात आपल्याला अजिबात कळत नाही की आपण हे कसं काय झालं, हे मी किती ट्राय करत होतो, पण कुठेतरी हे रिझल्ट येतात. म्हणजे कर्मच आपले असतात जे आपल्याला त्याचे रिफ्लेक्शन देत असतात. आता डिपेंड्स की आपण काय रिफ्लेक्शन हवंय
राईट. मग ती कुठं कुठं स्वच्छ होतील ही पुराणानुसार सांगितलेल्या जागेवर होतील. मग बरोबर. काशी यात्रेचं महत्व अनन्य साधारण त्याच्यासाठी आहे की फक्त विश्वनाथाचं दर्शन हे तर अद्भुत आहेच आहे, पण मग काळभैरवांचं दर्शन, मग त्यांची माहिती, मग इतर देव्या, कितीतरी अद्भुत तिथे शिवलिंग आहेत वेगळी वेगळी ऋषींनी स्थापलेली. असं म्हणजे आपल्याला कल्पना तिथे आपण विचारच करू शकणार नाही की तिथे काय असू शकतं आणि हे इतकं प्राचीन असेल का. म्हणजे अनेक लोक आहेत की ज्यांना काही विश्वास नाही या गोष्टीचा, त्यांना काही माहिती नाही की काशी काय, काशी काशी करता तुम्ही. एकदा त्यांनी चक्कर मारावी फक्त तिथे, म्हणजे फक्त पाहावं, एक नवीन सिटी पाहायला यावं, ते सुद्धा त्यालाही सुद्धा भाग्य लागतं. म्हणजे तेही त्याचंही लिहिलंय पुराणामध्ये की काशीचा प्रवेश साक्षात शंकराच्या परवानगीशिवाय नाहीच आहे. बर. काशीत प्रवेश तुम्ही किती जरी इच्छा असेल, तुमच्याकडे स्वतःचं हेलिकॉप्टर असेल तरी पण तुम्ही जोपर्यंत तुम्हाला तिथं जाणं होत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही तिथे. तर असं ते आहे. म्हणून मग काशीची यात्रा ही त्या पद्धतीने, म्हणजे मी अतिशय साध्या पद्धतीने सांगितलं, त्याला अजूनही वेगळं आध्यात्मिक अति महात्म्य आहे खूप मोठं. पण मग ह्यापेक्षा त्याचं महत्व काय हे लोकांना कळावं म्हणून मी हा एक धागा पकडला की शंकराची निस्सीम कृपा आपल्याला मिळते, सोबत तिथल्या गल्ल्यांमध्ये फिरण्याचं एक वेगळं पुण्य सांगितलंय. बर. असं याच्यात अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य आहे. बर. कारण तिथे शिवलिंग आहेत खूप सारी, कितीतरी शिवलिंग आहेत अनन्य. मग त्याच्यामध्ये तुमचं सहज चालणं होतं तर नकळत प्रदक्षिणा होतात. नकळत प्रदक्षिणा होतात तर नकळत ते पुण्य तुम्हाला लागतं. म्हणजे काशी यात्रेचं आधुनिक सुरुवात सांगतो की तुम्ही घरातनं बॅग घेऊन निघालात ना, की निघाला होता काशीला, तर तुम्ही काशीला निघालात ह्या तुमच्या निघण्यानेच तुमचं पापांचं क्षय, पाप पडायला लागतात बॉडीतनं, निघून जातात की आता तुम्ही काशीकडे चाललाय. मग तुम्ही हळूहळू हळूहळू जसे जसे तुम्ही काशीत पोहोचता तर मग तिथं तर अजूनच गंमत होते वेगळी. म्हणजे हे आपल्याला कळत नसतं काहीच. आपण अगदीच लॉजिकल ब्रेन वाले लोक आहेत, अँड्रॉइड ऍपलच्या युगातले लोक आहेत. पण मग हे काय आहे, हे का आहे अजून पण, हे कोणी केलं असेल, पुराण कसं काय, शंकराची स्टेटस का लावतो आपण दर सोमवारी, गुरुवारी स्वामींचे लावतो, पण कुठेतरी मान्यता आहे, तर त्याचं जे अस्तित्व आहे ते पाहायला जायचं म्हणून काशी यात्रा केली पाहिजे. वा वा. याच्यामध्ये एक विचारावं असं वाटेल की आपले जे आजी आजोबा असायचे त्यांचा एक काय म्हणतात 60-70 नंतर ते स्वतःहून म्हणतात की आम्हाला काशीला जायचंय बाबा, आता आमचं एक इच्छा पूर्ण करायची ती म्हणजे काशीला जायचं. बरोबर. तर मग ते एवढं काय आहे की नाही, किंवा मृत्यू आला तरी मला काशीतच यावा, हे असं का म्हणलं जातं? वा वा वा. नाही, त्याच्यामध्ये काय आहे, काशीमध्ये मृत्यूचं खूप मोठं महात्म्य सांगितलंय. मणिकर्णिका घाट जो मगाशी उल्लेख केला मी, त्या मणिकर्णिका घाटावरती एक शाश्वत अग्नी आहे. त्या शाश्वत अग्नीचा तिथला जो डोम, तिथले जे असतात जे लोक जे हे कार्य करतात त्यांना डोम म्हणतात. तर त्या माणसाकडून तो एक अनेक शतक दशक, अनेक शेकडो लाखो वर्षापासून तो अग्नी प्रज्वलितच आहे. त्याच्यातूनच तो प्रत्येक चितेला दिला जातो. आणि तो जेव्हा अग्नी तिथे दिला जातो तेव्हा साक्षात शंकर आपल्यामध्ये असतात. ते त्या मृत शरीराला कानमंत्र देतात. त्याला तारक मंत्र असं म्हणतात. आणि तो तारक मंत्र दिल्यानंतर त्याचं दहन केलं जातं. दहन केल्यानंतर त्याचा जो रुद्र भाग आहे, शरीराचं उरलेलं जे काही आपलं अवशेष असतात ते तात्काळ नदीमध्ये गंगेत सोडून दिले जातात. आणि तिथे आतमध्ये मी पुढे कदाचित सांगितलंही असतं की शिवलिंग कुठले कुठे आहेत, कशी कशी आहेत. तर गंगेच्या पाण्यामध्ये तिथे एक जलस्वरूप, जलरूपातलं शिवलिंग सांगितलंय पुराणात. तर त्याला त्याचं अर्पण केलं जातं आणि मग ती मोक्ष प्राप्ती होते. तर ह्या गोष्टीसाठी एका या गोष्टीसाठी मुमुक्षु भवन नावाचं एक भवन पण आहे काशीमध्ये. तर तिथे जाऊन लोक राहतात, मुक्काम करतात आणि ते फॉर फ्री आहे. ज्यांना जायचंय त्यांनी तिथे जायचं, राहायचं. एक वेळचं जेवण मिळतं का 2 वेळचं, मी एकदाच गेलो होतो तिथे पाहायला काय आहे ते. तर लोक तिथं तुम्हाला तुमच्या डिसाइडेड पिरियडमध्ये मृत्यू आला नाही तर तुम्हाला घरी पाठवतात परत, की जे कोणाला ज्यांना आहे आवश्यकता त्यांना इथे राहायला जागा द्या. मग तुम्ही 1 वर्ष पूर्ण गॅप घेशील, मग पुढं 1 वर्षाने यायचं की आता मला वाटतंय की मला इथं थांबलं पाहिजे म्हणून. असे लोक जोड्यांनी येऊन राहतात तिथे. असं अद्भुत आहे. आणि ते कॉरिडॉर मध्येच आहे. पूर्वी थोडस बाहेरच्या बाजूला होतं, आता नवीन जो कॉरिडॉर केलाय त्याच्यामध्येच त्यांनी तिथे ते मुमुक्ष भवन केलंय. मग त्या मोक्ष प्राप्तीसाठी आणि शिवाच्या कृपा कसं होतंय,
मोक्ष ज्यांना कळतो, म्हणजे मोक्ष कळतो म्हणजे काय, की मला आता परत परत ह्या फेऱ्यामध्ये नाही यायचं, यातना नाही, माझ्यामुळं कोणाला यातना नाही, कोणामुळं मला यातना नाही, तर एका तत्वात विलीन होऊन जायचं कुठल्या तरी. तर आणि पुन्हा पुनर्जन्म नाही. तर पुनर्जन्म नाही ही कन्सेप्ट आता गेल्या 10 वर्षामध्ये तरुणांमध्ये जास्त यायला लागली. किंवा आधी हे तसं नव्हतं. आधी तू म्हणलं तसं आजी आजोबांपर्यंतच होतं. पण त्यांनाही असं वाटतं की बाबा आमची आजी म्हणते काशीला जायचं, जाऊ दे उद्या एकदा. तर तितकं सोपं होतं. त्याचं ते गहनता, त्याची ग्रॅव्हिटी आपल्याला पोचतच नव्हती की हे एवढं काहीतरी अद्भुत आहे. आणि मग आता कळायला लागले, कारण कलियुगात आपण आता बघतोय काय काय चाललंय. अगदी विक्षिप्त काहीतरी गोष्टी होताना दिसतात. मग आता तुला जाणवते की नाही मला माहित नाही, मे बी तुझ्या ते आपल्या व्ह्युअर्स कडनं तुला फीडबॅक येत पण असतील की थोडा बिलीफ आलाय आता बिलीफ आलाय. मग तो गरज आहे ती. तो सुद्धा आलाय म्हणजे हे सगळं त्याचे विश्वनाथाच्या इच्छेने होतं असं मी म्हणतो, स्वामींच्या इच्छेने होतं असं मला वाटतं. कारण हेच बुद्धिदाते आहेत सगळे, की आता तरी या बघा या सगळ्या गोष्टीकडे थोडस त्या तत्वाला कनेक्ट व्हा. मग आपलं आचरण सुधारलं की मग समोरचा पण तुझ्याशी चांगला वागतो. मग तुझे आता ऑटोमॅटिक कमी होतील. मग हळूहळू ये या भक्ती मार्गामध्ये. मग तसं हे सगळं आपल्या आजी आजोबांना पूर्वी त्यांच्या मंदिरातले मित्रमैत्रिणी कडनं कळायचं आहे. आता आपण, तू आणि मी सगळ्या लोकांचे मंदिरातले मित्रमैत्रिणी म्हणून डिजिटल मित्रमैत्रिणी, आणि या लोकांना आपण सगळं सांगतोय. हेच म्हणजे हे सांगतोय ना, तर हे ऐकतायत लोक, तर त्यांना त्याचं कणाकणाने मिळतंय. प्रत्येक श्रवणार्थ त्यांना पुण्य मिळते. आता ते इतका असं भन्नाट आहे काहीतरी जे आहे, जे आपण चाललंय ते. मला असं वाटतं की आता व्ह्युअर्सला पण एक जो प्रश्न पडला असेल की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला उल्लेख केला काशी विश्वनाथ आणि काळभैरवचा. तर काळभैरवांचं म्हणजे मग त्या स्थानांचं काय महात्म्य आहे? कारण की लोक पहिले काशी म्हणल्यावर हे 2 स्थान बरोबर डोळ्यासमोर. अगदीच. मग त्याचं काय एक्झॅक्टली महात्म्य? विश्वनाथांचं तर काय तू सांगितलंच मगाशी की विष्णूंची काशी. मग ती थोडीशी एक स्टोरी सांगतो की काय जी मी ऐकली आहे, की विष्णूंची काशी असताना जेव्हा शंकर आणि पार्वती एकदा निघालेले होते आणि त्यांना लक्षात आलं की ही एक इथं नगरी आहे, तर आपण तिथे जाऊयात. मग ते तिथे गेल्यानंतर त्यांना खूप असं प्रसन्नता आली, अद्भुत काहीतरी त्यांना काहीतरी फिलिंग आलं. आणि त्यांना वाटलं की हे किती सुंदर हे शहर आहे, हे आवडलं मला. तर मग विष्णू तिथे तप करत असतात आणि मग ते त्यांना म्हणतात की मला हे मिळेल का क्षेत्र, मला तुम्ही द्याल का? मग त्यांच्या होकार देण्याने विष्णूंनी ती काशी माधवपुरी जी होती त्याला त्यावेळेस आनंद झाला शंकराला, म्हणून आनंदवन असं म्हणायचे. काशीचं अगदी प्राचीन नाव पुराणातलं आनंदवन आहे. मग आनंदवनाचा उल्लेख का झाला, तर शंकराला अति आनंद झाला तिथे येऊन. आणि मग त्यांनी तिथे त्यांची जागा म्हणजे ठरवली की आता मी इथंच राहणार. आणि अतिशय मग शंकर तिथे आल्यामुळं तिथे बाकी सगळे देवता आल्या, त्यांची सगळे ऋषी आले, त्यांची स्थापित मंदिरं, त्यांच्या सगळ्या गोष्टी तिथं एक एक येत गेल्या. मग त्यामुळं त्याची ऊर्जा वाढत गेली. म्हणजे मगाच्या एका प्रश्नाचं थोडंसं सांगायचं राहिलं की काशी जी आहे ती आपल्याला दिसते अशी की आपल्या पृथ्वीवरती आहे, पण ती एलिव्हेटेड आहे. अशी छत्री किंवा कमळाचं फुल कसं येतं तशी एलिव्हेटेड आहे असं पुराणात सांगितलंय. म्हणजे ज्यावेळेस एकदा प्रलय आला होता तेव्हा खूप सारे ऋषी मुनी असे समुद्राच्या पाण्यातनं असे छातीपर्यंतच्या पाण्यात चालत असताना ते त्यांना दिसलं की काहीतरी गोष्ट एलिव्हेटेड आहे. मग ते काय आहे, तर ती काशी आहे. मग त्या काशीला ती प्रलयात कधी नष्ट होणार नाही. ती शंकराच्या त्रिशूळावर विराजित आहे. त्रिकंटक विराजिता असा त्याचा उल्लेख आहे पुराणामध्ये. त्रिशूळाच्या 3 टोकांवरती उचलून धरलेली शंकरांनी, अशी ती काशी आहे. म्हणजे विश्वनाथाचं महत्व काय आहे बघाचा प्रश्न होता की विश्वनाथांचं हे आहे की तिथं ही काशी अद्भुत आहे आणि त्याच्यामुळे मी इथं आलोय आणि मला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून सुद्धा काशीमध्ये मी आहे म्हणून त्याचं जास्त महात्म्य आहे. म्हणून विश्वनाथांचं. आणि काळभैरवांचं तर तो खूपच मोठी गोष्ट आहे ती की त्यांना मी ते नंतर सांगेन की कसं कोतवाल केलं गेलं. पण काळभैरव हे रक्षण करते आहेत. इव्हन आपल्या परिसरामध्ये पण अनेक मंदिरं आहेत काळभैरवांची. आपल्याला कळतं की आपण रविवारी काळभैरवाला जातो किंवा आपले मित्र जातात. मग रविवार आणि मंगळवार हा त्यांचा दिवस आहे उपासनेचा किंवा त्यांच्या दर्शनाचा. तर असं एक आख्यायिका आहे की
काळभैरवांना जेव्हा शंकरांनी हे केलं तुमचं कोतवाल, तर त्यांच्या मर्जीनुसार सगळं तिथे चाललं. ते मुख्य प्रमुख कोतवाल म्हणून तिथे ते मानले जातात. तर मग त्यांना एकदा लक्षात आलं की माझ्या परवानगीशिवाय गंगा येते तिथे. तर त्यांनी गंगा ताडवली जाऊन डायरेक्ट, इकडं काय. तर ते म्हणले अरे शिवाला भेटायला शिवाने धारण केलेलं आहे मला. ते म्हणले हो ते सगळं ओके, पण इथं तुझ्या हे आनंदवन आहे, तुझ्या येण्याने तुझ्यातले जे काही जलचर प्राणी कीटक आहे ते डंख मारतील, आमच्या लोकांना ऋषी मुनींना त्रास होईल, तू नाही यायचं इथं. तर ती अरे असं कसं काय. नाही नाही माझी परमिशन नाही, मला तरी वाटतं की मी या क्षेत्राचा क्षेत्रपाल आहे, मला ते रक्षण करता म्हणून नेमलंय, तर मला नाही असं वाटत की तुझ्या येण्याने इथं काही आनंद होईल म्हणून किंवा आनंद राहील. मग गंगेने शंकराचं स्मरण करून त्याला ती बोलवते की अरे हे का असं, मला असं बाबतीत का होतंय. मग तो विचारतो, शंकर विचारतात त्यांना की का बाबा असं काय. तर म्हणतो की असं असं आहे प्रभू की ह्यांच्या येण्याने आपल्याला त्रासच होईल, खूप सारे डंख होतील, मगरी येतील, खेकडे येतील, प्राणी येतील, त्याच्यामुळे अजून खराब होईल. तर शंकर म्हणतात की अगं बरोबर आहे म्हणतोय हा, की इथं तुझ्या येण्याने जर उपद्रव वाढला तर मग जी शांतता जो आनंद आहे तो त्याचा नायनाट होईल. मग कसं काय. मग ती गंगामय्या त्यांना दोघांना समोर ठेवून आश्वासित करते की माझ्या इथे येण्याने कुठलाही उपद्रव होणार नाही याची मी खात्री देते आत्ताच. कुठलाही जलचर प्राणी, म्हणजे तसं आत्तापर्यंत आहे पण की काशीला गेला आणि मगरीने खाल्ला असं एकही म्हणजे मी तरी ऐकलेलं नाही किंवा कुठं उल्लेख नाही, किंवा असे कुठलेच असे वेगळे काही गोष्टी होत नाहीत. अनलेस तुम्ही स्वतः उडी मारली गंगेत आणि स्वतः वाहून जायचं असेल तर तो वेगळा विषय. पण गंगेच्या पाण्यातल्या आलेल्या कीटकांमुळे तुम्हाला काही तिथे झालंय, मग ती ते तसं शब्द देते. तेव्हा मग काळभैरव म्हणतात की म्हणजे ते इतका अधिकार आहे त्यांना की माझ्या इथं जे चालू आहे कारभार तो सगळा छान आणि उत्तमच असावा आणि त्याच्यासाठी मी जबाबदार. ही जबाबदारी त्यांनी घेतल्यासारखं काशीला ते सांभाळतात. म्हणून काळभैरवजींचे म्हणजे काशी म्हणलं की विश्वनाथ आणि काळभैरव हे का आठवतात, तर ते दोघं अगदी एकमेकाला कॉम्प्लिमेंटिंग काम करतात आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचं. मग त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघतो. आणि आधी काळभैरवांचं दर्शन घ्यायचं असतं कारण ते क्षेत्रपाल आहेत, त्यांच्या परवानगी घ्यायची आपण की आम्ही आलोय इथे काशीमध्ये, सगळे दर्शन निर्विघ्न पार पडू देत, छान होऊ दे सगळं. गर्दी असते तुफान, पण तिथे जाऊन आपण आपलं त्यांना शरण जायचं साक्षात आणि मग काशी यात्रा करून शक्य झालं तर निघताना सुद्धा त्यांना धन्यवाद म्हणून निघायचं. शक्य कधी कधी आपल्या टूर आयटनरीमुळे जमत नाही उलट यायला परत, पण जे लोक बरेच दिवस तिथे राहतात किंवा सेपरेट टूर घेऊन जातात त्यांना निघताना पण काळभैरवजींचं दर्शन घ्यायची मुभा असते, ती आवर्जून घ्यावी की त्यांना धन्यवाद एकदा म्हणायला काय हरकत आहे. त्यांच्यामुळे जर यात्रा आपली सुंदर होते तर तसं ते आहे, तसा प्रघात आहे, तशी प्रथा आहे. त्यामुळे हे महत्व तसं आहे, त्या अँगलनी बघितलं गेलं पाहिजे. ओके. मध्ये मी ज्यावेळी वाचन करत होतो तर त्याच्यामध्ये एक शब्द आला कानावर, तो म्हणजे अंतर्गृह. आणि असं त्यात मेन्शन केलं होतं की काशीमध्ये ते एक स्थान आहे अंतर्गृह नावाचं. तर पहिले म्हणजे अंतर्गृह म्हणजे एक्झॅक्टली काय ते आम्हाला सांगा, आणि ते काशीमध्ये कुठे आहे. वाह, अगदीच उत्तम, म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रश्न आहे हा. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, काशी, वाराणसी, अंतर्गृह हे असे वेगळे वेगळे शब्द आहेत. आपल्याला सगळ्यात पहिले हे माहिती पाहिजे की काशीला 2-3 नावं आहेत. एक तर आहे ती वाराणसी, एकदा बनारस, एकदा काशी. तर हे म्हणजे वरुणा आणि अस्सी नदीच्या संगम गंगेला जिथे होतो त्याच्या मधलं शहर म्हणून वाराणसी, वरुणा अस्सी असं येते वाराणसी. मग त्याच्यामध्ये कसं आहे की पूर्ण शहरामध्ये जी अद्भुत नगरी किंवा शिवाची लाडकी नगरी किंवा शिवाचा अधिवास असलेली नगरी, आता ती तर तुझ्या माझ्या इथं पण आहे आत्ता आपल्यात, पण तिथं काशीचं स्पेसिफिकेशन काय, मग स्पेशलायझेशन काय. तर काशीमध्ये 3 खंड त्यांनी आखून दिलेत. एकाचं नाव आहे उत्तरेकडे ओंकार खंड आहे, मध्य भागामध्ये विश्वेश्वर खंड आहे आणि दक्षिणेकडे केदार खंड आहे. तर केदार खंड, विश्वेश्वर खंड आणि ओंकारेश्वर खंड असे 3 खंडां मिळून एक जो परीख तयार होतो त्याला अंतर्गृह असं म्हणतात. तर हे सगळी हे असं एक ठिकाण नाही किंवा हे अंतर्गृह. तर हा समस्त जो एरिया आहे तो 5 कोस म्हणजे 25 किलोमीटरचा एरिया म्हणू आपण. 5 कोस, 25 पण नाही, जे काय असेल ते कोसाचं किलोमीटरचं गणित. तर त्या एरियामध्ये मध्यमेश्वर महादेवापाशी त्याचं एक टोक आहे आणि मग 5
कोसाची ते कोसाची. परिघ आहे ते 3 खंड आहेत आणि हा. त्या 3 खंडांचं वर्णन पुराणात आहे आणि त्याचे तिथल्या जन्म मृत्यूचे पण वेगळे वेगळे महात्म्य आहेत बर की ओंकार खंडात मृत्यू झाला काय, विश्वेश्वर खंडात मृत्यू झाला काय. म्हणजे असं काही नाही की म्हणजे त्याचा हेच म्हणतो मी की एक ट्रॅव्हल कंपनी म्हणून आपण यात्रा काशीला घेऊन जायचं आणि घेऊन यायचं, पण मग तुम्ही कुठं राहायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे हे जर मला माहिती असेल तरच मी तुम्हाला त्या त्या ठिकाणी घेऊन जाणार. करेक्ट. किंवा ते तुम्हाला ते जर मलाच माहिती नसेल तर मी तुम्हाला म्हणणार की चला इकडे हे झालं काय, हे झालं काय. पण मग हा अभ्यास करण्याच्या मागं ऍक्च्युली एवढा अभ्यास खरंच करायचा नव्हता. ते अभ्यास करता करता ते लिंक लागत गेली, इंटरेस्ट क्रिएट होत गेला आणि मग कळलं की हे तर काहीतरी बियॉन्ड बिझनेस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नाहीच म्हणजे व्यवसायाचा विचार इतर ठिकाणी देव देतोय आपल्याला, पण हे असं झालं पाहिजे की माझ्या बरोबर जर तू आलास तर तुला त्याचं काय आलं पाहिजे ह्याचा विचार जर मी नाही केला तर मग मला पण तिथं त्रास होईल. मला त्याचे दोष आहेत. हे जेव्हा कळलं तेव्हा मग कसले पैसे कसलं प्रॉफिट काय असं वाटतं ना की हे असं नको. पण मग त्याचं पुण्य पण एक आहे की जर तुला तिथे जाऊन छान काही 4 गोष्टी माझ्यामुळे समजल्या, त्या ठिकाणी दर्शन झालं तर तुझं तर उद्धार आहे गॅरंटेड. पण जसं आता मी मगाशी म्हटलं की नुसत्या स्तुतीचं जर कौतुक आहे तर तिथे जाऊन यात्रा करून आणल्या आजी आजोबांना, यंग पोरांना. असं काही नाही की फक्त म्हातारी माणसंच येतात. आजकाल तर 12-12, 15-15 वर्षाची मुलं पण इतकी कट्टर शिवभक्त मला भेटली आहेत की त्यांना माझ्यासारखं किंवा माझ्यापेक्षा जास्त माहिती. म्हणजे मला तर खरंच काही माहिती नाही फारसं असं वाटतं, कारण एक टिंब वगैरे असेल आपल्याला माहिती, कारण ते अथांग आहे. म्हणजे किती तरी दिवस आपण चर्चा केली तरी पण ते हे होणार नाही. तर तो प्रश्न तुझा होता अंतर्गृहाचा, तर अंतर्गृह त्याला म्हणतात की ओंकारेश्वर खंड, विश्वेश्वर खंड आणि तुमचा केदार खंड. तर असं ते सगळं अंतर्गृही यात्रा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असं अजून थोडं स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर सगळ्यात बाहेरचा जो परिघ आहे त्याला काशी असं म्हणतात. त्याच्या आतमध्ये त्याच्या सगळ्या बाउंड्री पुराणात लिहिल्या आहेत. त्याच्या आतल्या भागाला वाराणसी असं म्हणतात. अच्छा. त्याच्या आतल्या भागाला अंतर्गृह आणि त्याच्या आत जो भाग आहे सगळ्यात शेवटचा तो विश्वेश्वर खंड आहे. बर असं तो असा करत तो सेंटरला विश्वेश्वर खंडापर्यंत आणून त्यांनी सांगितलं. प्रत्येक गोष्टीचं तिथं महात्म्य असं नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे तुम्ही आम्ही तर गप्पच बसायचं, फक्त चालायचं तिथं, बाकी तर्क वितर्क मारायचेच नाहीत काही भांड कुठं. तर हे जे आता जे गप्पा ऐकतात ना लोक, त्यांनी ह्या खूप अगदी काहीतरी प्रेशर घेऊन जायची गरजच नाहीये. जस्ट बी देअर. तिथं जायचं, आपल्याला मनोभावे तिथं जे काय आहे ते करायचं. तिथं सुद्धा पाप कुठलं आपल्याकडनं होऊ नये हा एक अद्भुत एक श्लोकच आहे. त्याचा आता तू प्रश्नच केलास म्हणून त्याचा तो श्लोक आठवला मला आता की अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. कुठल्याही क्षेत्रात चुकून पाप झालं घरात बसून आपल्या ऑफिसमध्ये तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला जवळच्या गेलं तर त्याचा नायनाट होतो. मग तीर्थक्षेत्रे कृतम पापम वाराणस्याम विनश्यती. तीर्थक्षेत्रात जर पाप झालं तर त्याचा क्षय तुमचा वाराणसीमध्ये होतो. वाराणसीमध्ये झालेलं पाप तर वाराणस्या कृतम पापम अंतर्गृहे विनश्यती. म्हणजे अंतर्गृहात तुझा प्रवेश झाला की पाप निघून जातात. आणि मग अंतर्गृहे कृतम पापम वज्रलेप भविष्यती. तो एक खतरनाक शेवट आहे, क्लायमॅक्सच दिलाय त्या श्लोकात की जर तुम्हाला हे सगळं तिथं अंतर्गृहात जायचंय आणि काशीमध्ये तुम्हाला राहायचंय तर एक वेळ तुम्हाला पुण्य करता आलं नाही ना तर हरकत नाहीये. चुकून सुद्धा पाप नाही झालं पाहिजे, चुकून सुद्धा, म्हणजे गलतीचे बी मिस्टेक नाही मागता असं. तो इतकं ते महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय गंमत आहे की वज्रलेप म्हणजे काय, वज्रलेप म्हणजे काय कोणाला माहिती, कोणाला माहित नाही, मला माहिती. वज्रलेप म्हणजे तुम्हाला लेपन थापलं जातं ना तुमच्यावर, ते आयुष्यभर राहतं तुमच्यासोबत. तर त्याच्या जो काही हे सांगितलंय परिहार, त्याचा उपाय काय, समजा वज्रलेप झाला मला पाप लागलं तर मग भैरव यातना नावाचा शब्द तिथे येतो पुराणामध्ये. मग भैरव यातना तुम्हाला तुमच्या केलेल्या पापाच्या पुण्याच्या सगळ्या कॅल्क्युलेशन नुसार यातना स्तंभ पण आहे काशीमध्ये. असं काही नाही की हे नुसतंच आपलं स्वर्गात गेलं की ते तळतात भासतात असं ऐकलेलं असतं, तसलं काही नाहीये. तो यातना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सगळी चालतं. म्हणजे काशी यात्रा का महत्वाची, काशीमध्ये आजी आजोबांना का जावं असं वाटतं,
अंतर्गृहाचं महात्म्य काय, तर इथं यमादेश चालत नाही. हा बर. अतिशय महत्वाचा पॉइंट. बर. यमाचा काही कंपनी तिथं विषयच नाही, यम बर. आणि कंपनीवरतीच. मग बर. इथं काय चालतं तर शिव आणि शिवाचे गण, फक्त त्यांचे आदेश तिथे चालले जातात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्माशीच देवाणघेवाण आहे. देवाणघेवाण असते. बाकी काही असं नाही की बाबा यमाचा आदेश आला आणि घेऊन गेला. तर तिथे शिवांच्या नगरीमध्ये यमालाही काही अधिकार नाहीत. म्हणून त्याचं अनन्यसाधारण महत्व दिलंय की ते का अद्भुत आहे, का एवढं ग्रेट आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी रेड्यावर बसलेला यम आणि ह्या कन्सेप्ट मध्ये आपला मृत्यू म्हणजे असा आता तो नेणार आपल्याला, तर तिथं नाहीये ते, ती भीती तिथे नाहीये. पण म्हणून फक्त मरण्यासाठी तिथे जायचं का, तर तसं नाहीये. तिथे जाऊन पुण्य म्हणजे अगाध अचाट पुण्य पुढच्या 7 पिढ्यांना मिळेल एवढं पुण्य आपण गोळा करू शकतो. मग ते अंतर्गृहामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तुझ्या वाचनामध्ये आलं, ही खूप मोठी गोष्ट. हे अतिशय अनकॉमन प्रश्न आहे की अंतर्गृह म्हणजे काय आणि ते कुठे आहे. तर त्यात जे काय आहे महात्म्य ते सगळं अंतर्गृहाच्या संदर्भात आणि अंतर्गृहा रिलेटेडच आहे. बर. तर तेवढं एक म्हणजे हे लोकांना कळावं हेच म्हणजे मला बरं वाटतं सांगताना. पण जसं तुम्ही तो सेंटर सांगितला, म्हणजे काशी विश्वनाथ टेम्पल आहे, तो सेंटर आहे का मग तो एक्झॅक्ट? हो हो हो, त्या परिघाचा जो पुराणामध्ये जे काशीचा जो डायमीटर सांगितलाय त्याचा जो सेंटर आहे तो सांगितलाय. अच्छा. काशी विश्वनाथ. बर बर. मग त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी त्यांची 4 दालनं होती. अच्छा. तिथे आतमध्ये मंदिरात खूपच वेगळी, म्हणजे आता आपण जे बघतोय तेही छानच आहे, साक्षात त्यांच्या इच्छेनेच होतंय ते. अनेक लोक म्हणतात की ते नव्हतं व्हायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये मग ते पॉलिटिकल अजेंडे येतात वगैरे. पण तो प्रांत वेगळा आहे. ज्यांना त्या तत्वाला कनेक्शन आहे त्याला फक्त ते तिथं जे झालंय ते त्यांच्या मर्जीने झालंय असं म्हणायचं आणि ओम नमः शिवाय म्हणायचं. याच्या पलीकडं, कारण हे आपण नाकारणारे कोण? कोणीतरी एका आदेश दिला गेला, ते कर बाबा, स्वच्छ कर, मोठं कर, लोकांना येऊ देत, दर्शन घेऊ देत, छान होऊ देत. त्यामुळे ते केलं गेलं. मग त्याच्यावरती परत बोट ठेवायची आणि चुका काढायच्या, हे मला थोडंसं कर्मठ नको वाटतं विचार करते. पण मग आधी कसं होतं तुम्ही सांगत होतात की, तर त्याच्यामध्ये तिथं शंकर साक्षात शंकरांच्या जेव्हा तिथं अधिवास होता, तर त्यावेळेस त्यांची तिथं 4 दालनं सांगितली गेली आहेत. त्याची नावं होती, दुर्दैवाने मला ते आठवत नाहीत. मग तिथे त्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या. मग काय त्याचं हे, तर इथं आल्यानंतर म्हणजे जेव्हा पूर्वीचे ऋषीमुनी यायचे, तुझ्या माझ्यासारखे लोक तर जात नव्हते तिथे, अगदी अनादी काळातलं गप्पा मारतोय. तर तिथं आल्यानंतर त्यांची तिथे एक ठिकाणी कुठे एक व्यवस्था, एक ठिकाणी इथे पूजा अर्चा, असं सगळं एक तामझाम. राजाच ना तो, जसं आता पंतप्रधान आपले मोदी साहेब आहेत तसं ते मोदी साहेबांचं ठिकाण. मग तिथं आल्यानंतर ती आव राखली जायची त्या सगळ्या देवी देवतांची, ऋषी मुनींची. मग त्याच्यामुळे तिथं त्यांना प्रसन्नता यायची. मग त्यांना प्रसन्न झालं की त्यांची स्थापित शिवलिंगांची पण मग ऊर्जा मिळत गेली तिथल्या जनतेला. आणि अरे अद्भुत आहे, काशीच्या बारीक बारीक गल्ल्यांमधून फिरताना बारीक बारीक छोटे छोटे शिवलिंग सुद्धा खूप मोठ्या शिवलिंगाची ताकद असलेले असू शकतात. इतकं त्याच्यात ते हे, कोणाचा स्पर्श झालाय तिथे आणि कोणी स्थापलंय, यू नेव्हर नो. त्यामुळे तिथे सरेंडरच पाहिजे की मस्त मंदिर आहे, मोठं शिवलिंग आहे, तर ते भारी, असं काहीच नाही. हेही सांगितलंय पुराणात की सूक्ष्माधिसूक्ष्म आणि मोठ्यात मोठं स्थूल, त्याला स्थूल शिवलिंग म्हणतात, जे आकाराने मोठं असतं त्याचा उल्लेख स्थूल असा करतात. स्थूल शिवलिंग असेल आणि अगदी छोटं शिवलिंग असेल तर त्याच्यामध्ये अशी हे नाही काही की हे भारी आहे, मोठं आहे म्हणजे भारी असेल, त्याचा आशीर्वाद मोठा मिळेल, असं काहीच नाही. त्यांचा फक्त आकारामध्ये फरक आहे, बाकी सगळ्या गोष्टी या त्या पद्धतीने सेमच आहेत. म्हणजे शिवाचा अंश कणाकणात अक्षरशः तिथं जळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणतो ना आपण, तर सगळीकडे शंकर आणि शिव असा त्यांचा अधिवास आहे. आणि तो तिथं गेल्यानंतर तो फील होतो, तुम्हाला होतोच. मग तुम्ही ते याचा काय म्हणू आपण, विश्वासू म्हणून जा किंवा मग अनास्थी म्हणून बनून जा, किंवा तुमचा आस्था नाही काही, तरी पण तुम्हाला तिथे एक गंमत येते. मग ती गंमत, तुम्ही त्याला गंमत म्हणा, ज्याचा विश्वास जो नास्तिक आहे तो गंमत म्हणेल, जो आस्तिक आहे तो त्याला एनर्जी म्हणेल, त्याला कृपा म्हणेल, त्याला ते प्रेम म्हणेल, त्याची तिथे समाधी लागेल. अशी अनेक ठिकाणे आहेत तिथे गेल्यानंतर की तुमची समाधी लागते. तुम्ही कुठली मुद्रा न लावता सुद्धा तुम्ही जर नुसते बसलात आणि तुमचं आराध्य देवतेला, समजा स्वामी समर्थ आहेत, शंकर महाराज आहेत, तुमचे जे कोण तुमचे लाडके ज्याला तुम्ही फॉलो करता,
कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेला तिथं स्मरण करायला बसलो आपण तर एक लिंक लागतेच. जर तुमचं ते कनेक्शन तत्वाशी असेल ऑलरेडी तर नसेल तर तुम्हाला मग तिथे काहीतरी इथं खूपच घाण आहे, किती गायी बसल्या आहेत, किती शेण झालंय, मग तुम्हाला जे नको ते दिसायला लागतं. ते अस्वच्छता आहे, हायजीन नाही. मग ते त्याला आम्ही मनातल्या मनात आम्हीच माफी मागतो त्यांच्याकडनं देवाची की ह्याला काही माहिती नाही विचारायला, ह्याचं लक्ष भलतीकडेच आहे. पण मग नंतर मी सांगायचा प्रयत्नही करतो की बाबा रे हे असं नाहीये, हे वेगळंच आहे जिथं आपण आलोय ते. आता जेव्हा आपण मॅनमेड हेव्हनला जातो दुबईला, तिथे तुम्हाला काहीच मिळत नाही असं. करेक्ट. तिथे तुम्हाला मे बी ब्रेकफास्ट आवडला नाही ही कंप्लेंट असू शकते, कंप्लेंट असतेच. मग ते तुम्ही जो काही तुमचा तो टोन आहे तो इथं येऊन लावू नका, किंवा तो जर लावायचा असेल तर इथे येऊच नका. तुम्हालाही त्रास नाही, ते शंकरालाही त्रास नाही. म्हणजे सोपं त्या तत्वाला जर विलीन होऊन यायचं असेल, काशीला निघताना त्याच्यात मला समर्पित व्हायचंय अक्षरशः, मला माझ्यात शंकर आले पाहिजेत किंवा मी शंकरांमध्ये समाविष्ट होईल, हा जो भाव असेल ना, तर मार्क माय वर्ड्स, म्हणजे प्रत्येक बॉलला सिक्सर. अच्छा. प्रत्येक बॉलला सिक्सर, म्हणजे गमतीशीर आहे सगळं. तर असं जी एनर्जी मिळाली पाहिजे आपल्याला ती काशीमध्ये आहे. बरं. ते अशा एक गोष्टी आहेत, म्हणजे बोलत राहिलो तर खूप सारं आहे, कितीतरी गोष्टी आहेत की ज्या बोलू शकतो. म्हणजे आम्हाला खूप वेळा जायची संधी मिळते. अदर दॅन टुरिझम आम्ही स्वतःसाठी पण जातो. मगाशी सांगितलं तसं. तर मगाशी सांगितलं मी शेखर दादांमुळे जायला लागलो. तिथे जायला लागल्यामुळे अदर दॅन टूर, म्हणजे जेव्हा माझ्याबरोबर 25, 40, 50 लोक असतात, तर त्यावेळेस मला सगळीकडे मला जाता येत नाही. जिथं मला जायची इच्छा असते किंवा जे मला माहिती आहे की इथं मी त्या पॉईंटला गेलं पाहिजे, अमुक पॉईंटला गेलं पाहिजे, पण तिथं जाता येत नाही मला. का तर अनेक वेळा आजी आजोबा असतात सोबत, त्यांचे दवाखाने, त्यांच्या गोळ्या, त्यांची काळजी घेत घेत त्यांचा हात धरत धरत जावं लागतं. कारण ती एका अर्थाने मला सेवा करायची मिळत असते. म्हणजे मी वेगळ्याच अँगलनी त्यांची यात्रा करत असतो. तो भावच असतो माझा तिथे. की मला बरेच जण म्हणतात की खूप करतो राव तू, एवढं करतात का कोणी. तर तो येतं ना, आतून आवाज येतो की अरे हा आता तुझी आजी आहे. तर आपोआप त्यांना धरलं जातं, त्यांना हळूहळू घेऊन गेलं जातं, वाटेल तिथे व्हीलचेअर आणून दिली जाते. तर हा जो आपल्याला जर आपली आजी आहे, माझी आई आहे असं म्हणून जर आपण प्रत्येकाचं केलं ना, तर तुम्हाला वेगळं काही नमस्कार करायची गरजच नाही कुठल्या तत्वाला. तुम्ही आपोआप त्याच्यात हवे होता. तर असं हे आहे. तर आम्ही एकदा दोनदा तिथे महारुद्र एकदा केला होता आम्ही काशीमध्ये. शेखरदारांचीच त्याच्यात सगळी इनिशिएटिव्ह होता आणि त्यांनी सांगितलं की अतिरुद्राला, महारुद्र जर काशीमध्ये केला तर त्याला सोमयागाचं पुण्य सांगितलंय. बर. तो सोमयाग हा खूप मोठा यज्ञ असतो, पृथ्वीवरचा शंकराची सगळ्यात मोठी, आणि अभिषेक कुठला मोठा तर अतिरुद्र. अच्छा. तर तो यज्ञ कर्म जर करायचं असेल तर सोमयागापेक्षा मोठं काहीच नाही असं मी ऐकलंय. प्रकांड पंडित मंडळी आहेत, त्यांना माहिती असेल कदाचित, बाकी दुसरं काय असेल तर. पण माझ्या नॉलेजमध्ये हे आहे. तर तो योगायोगाने तो महारुद्र करायचा आम्हाला तिथे संधी मिळाली. बर. त्याच्यानंतर अतिरुद्र आम्ही तिथे केला सगळ्या मित्रांनी मिळून, 70-75 मित्रांनी मिळून. आणि खतरनाक अनुभव, म्हणजे असे अनुभव आहेत की आम्ही आमच्यातच डिस्कस करू शकतो. बर. काय बोलायचं दुसऱ्याला, कसं सांगायचं. सांगितलं तर ज्यांची आस्था आहे त्यांना खूप जास्त भारावून जातात की अरे बापरे. त्याच्यानंतर ते नेक्स्ट ट्रिपला माझ्याबरोबर असतात की बघ कुठे, बघ काय. मग मी तिथे त्याने घेऊन जातो की हे असं असं इथे, हे असं असं इथे. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तिथं जाणं, तिथे जाऊन पाहून फिरून येणं आणि मग आल्यानंतर त्या स्मरणात राहणं आयुष्यभर, हे खूप महत्वाचं आहे. आता तुझा प्रश्न भलताच होता, मी बोलतीकडेच गेलो. पण हे काशी बाबतीत आहे आणि जे काही येतंय ते उगवतं त्याच पद्धतीने येतंय, म्हणजे असं आहे. आता आपण काशीच्या बाबतीत उल्लेख केला की अजून एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते, म्हणजे काशीचे घाट. हो. आणि गंगा आरती. बरोबर. तर त्याविषयी काय सांगा. काशीचे घाट, ह्याच्यामध्ये काय होतंय, खूप मोठी हे आहे, योगदान आहे आपल्या मराठा लोकांचं, मराठा एम्परर्सचं, मराठा राजांचं. म्हणजे पेशवे झाले, भोसले घराणे झाले, मराठी जी काही जी कुटुंब आपल्याकडे होती, जी राजघराणी म्हणून आपण ओळखत होतो, या प्रत्येकाने काशीच्या, म्हणजे यवनांच्या आक्रमणानंतर खूप नुकसान झालं. खूप सारे ऱ्हास पावले गेले, खूप सारे पडझड झाली. मग त्याचं रिटच करून, रिफर्बिश करून त्या गोष्टी पुन्हा त्यांच्या आकारात आणायचं काम
पेशव्यांच्याकडनं खूप जास्त झालं. म्हणजे आत्ताचं जे काळभैरवांचं मंदिर जे आता आहे ते पेशव्यांनी बांधलेलं आहे. बर. त्याच्यानंतर बिंदू माधवांचं मंदिर आहे ते साक्षात आपल्या शिवाजी महाराजांनी बांधलंय. बर बर. तर ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे हे का उल्लेख आला यांचा, मराठी आपली जी काही मंडळी आहेत त्यांचं काशीमध्ये चिरंतन स्मरणात राहणार ते लोक. तसंच घाटांच्या बाबतीत पण आहे. काशीचे घाटांचं वेगळं वेगळं महात्म्य आहे. तिथे त्यातल्या त्यात म्हणजे 84 घाट आहेत आता. वर्णा नदी जिथे काशी गंगेला मिळते आणि इकडून शेवट अस्सी नदी मिळते, तर त्याच्यामध्ये हे 84 घाट आहेत. तर 84 घाटामध्ये 5 घाट जे आहेत ते महत्वाचे मानले जातात. म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने, पुराणाच्या दृष्टीने तिथे काय 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 घटना घडल्या आहेत त्यावेळेस. तर वर्णा संगम घाट जो पहिला घाट आहे तो संगम घाट असल्यामुळे तो महत्वाचा आहे. त्याच्या पुढे पंचगंगा घाट आहे. पंचगंगा घाटामध्ये 5 नद्यांचा तिथे गंगेमध्ये उगम होतो आणि सूक्ष्मरित्या मिलन होतं. त्या 5 नद्या म्हणजे गंगा स्वतः, यमुना, सरस्वती, धूतपापा आणि किरणा अशा 5 नद्यांचा तिथे संगम आहे. तर तिथल्या स्थानाचं अद्भुत पुण्य आहे. म्हणजे तिथं तुम्हाला काही कुठली गोष्ट करायची असेल, एखादं कुठलंही क्रियाकर्म करायचं असेल तर तिथं तुम्ही जर जाऊन स्नान करून आलात तर तुम्ही ऍब्सोल्यूट शुद्ध आहात. बर. तिथे जर तुमच्यासोबत जर तुमचे जर कोणी तिथले स्थानिक ब्राह्मण असतील तर ते तुम्हाला तिथं स्नान करवतात. त्याच्यात त्याचे मंत्र आहेत. त्याला प्रायश्चित्त स्नान असंही म्हणतात. कुठलंही चांगलं काम करायच्या आधी माझ्या कर्मांसाठी मी प्रायश्चित्त करतोय, त्याचं ते स्नानाचं तिथं मंत्र उच्चारण करून स्नान केलं. तर तोही योगायोगाने आमच्या आयुष्यात येऊन गेलाय की तिथं प्रायश्चित्त स्नान करायचे संधी. आणि पंचगंगा घाटाचे ते 5 त्यांचे तिथे हे आहेत, असे कोनाडे आहेत. त्या 5 कोनाड्यांमधनं 5 नद्यांचा उगम आहे असं तिथली लोक सांगतात स्थानिक. तर तो पंचगंगा घाट. त्याच्या पुढे मणिकर्णिका घाट आहे, ज्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे मणिकर्णिकाला तर कितीतरी तास बोलू शकतो आपण मणिकर्णिकेवरती, इतकं ते अद्भुत आहे. तर त्याच्यामध्ये तिथं मोक्ष आहेच आहे, पण मोक्षासोबत अजून काय आहे तर तिथे एक अद्भुत वातावरण आहे ज्याच्यामध्ये आता स्मशानात आपण अनेक वेळा जातो, दुर्दैवाने जावं लागतं आपल्या इथं. तर एक वेगळी एनर्जी असते, शांतता असते. भयान स्मशान शांतता शब्द आला त्याच्यातनं. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट मणिकर्णिकेवरती असतं. मणिकर्णिका घाट त्याचं महत्व काय आहे तर तिथे मृत्यू हा उत्सव मानला जातो. सेलिब्रेशन ऑफ डेथ. कसली कन्सेप्ट आहे तर सेलिब्रेशन ऑफ डेथ का तर तिथे साक्षात शंकर असतात आपल्यात. आणि अमुक अमुक व्यक्तीला मी माझ्यासोबत इथे आणलंय मृत अवस्थेत आणि जस्ट इमॅजिन त्याला शंकर भेटणार आहेत हा जो भाव असतो. लोकांनी तिथं ते डेड बॉडी ठेवली की मिठाई खातात तिथे आणून. तिथेच दुकान आहेत आजूबाजूला, मग ते आणून ते सेलिब्रेट करतात. मग त्यांचा नंबर आला की ते तिथं हे करतात, बाबा आता तारक मंत्र मिळालं यांना. मग ते जे वातावरण आहे ना तिथलं ते आपल्या इतर स्मशानांसारखं अजिबात नसतं. बरोबर. असं प्रसन्न वातावरण तिथे, म्हणजे असा उदबत्त्यांचा वास, इव्हन चंदनाचा वास. का मोठमोठे स्पीकरवरती स्तोत्र लावलेले असतात. काही मंदिरांमधनं मोठ्या मोठ्या त्या डमरूंचे आवाज येत असतात. तो धुराचे लोळसलोळ वर जात असतात. तर तो एक वातावरण आहे ना, असं खूप मोठं आचाड यज्ञकुंड बघितल्यासारखं वाटतं आपल्याला. जेव्हा बोटीतनं आपण पाहतो ना तो खूप मोठा यज्ञ चाललाय. कुठला यज्ञच असतो तो निश्चित. इव्हन ते जी मंडळी आहेत, डोम जे लोक आहेत त्यांना डोम म्हणतात. तर ते त्यांचं काम फक्त जे पोटार्थी नसतात, ते फक्त पोटासाठी करतायत असं नाही करत. ते असं तोड वाकडं करून नाही करत. त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना आलेली ती जबाबदारी आणि ही जे मी काम करतोय ते खूप मोठं आहे. आणि त्या कामासाठी लोक दूरदूरहून येत आहेत इथे. क्रिमेशनचं काम की मला आमचं करा. तर त्याचं त्यांनाही महत्व आहे खूप. त्यांच्या कुठल्याच व्यक्तीकडनं असं कधी होत नाही तिथे की हेळसाण झालीये, दुर्लक्ष झालंय. कारण त्यांना त्याचं ते माहिती आहे, ते खूप प्युरिटी ठेवून काम करतात की मला हे जे काम आलंय ते माझी जबाबदारी आहे आणि त्याला सुद्धा शिवाची परवानगी आहे आणि मी त्याच्या परवानगीने करतोय. मग त्यामुळे त्यांच्या वागणुकीत कुठे असा दुजा भाव नसतो. फॉरेनर्स तिथे येऊन बसलेले असतात कितीतरी चायनीज मला तिथे भेटले, जॅपनीज भेटलेत, मला इटालियन भेटलेत. सगळ्या कंट्रीतले लोक तिथे येऊन कुठेही फिरत नाहीत, तिथे येऊन बसतात. ते वेड्यासारखे वेडे होतात तिथे बसून की अरे हे काय सेलिब्रेशन, डेथ सेलिब्रेशन कधीच पाहत नाहीत. त्यांच्याकडे पण तो एक शोकच असतो अख्खा. आपण बघतो अनेक पिक्चरच्या माध्यमातून.
पण मग हे इथं काय असं रंगरंगती एखाद्या महिलेला आणलंय, तिला खूप जास्त डेकोरेट केलंय करेक्ट. त्या बॉडीला, आपण बॉडी म्हणतो. तर मग ते आणि हे ती लोक एन्जॉय करतायत. किंवा काही काही जण प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस नाचतोच असं नाही, तिथं आलं की नाचतोय असं नाहीये, पण तो त्या त्या तत्वाला कनेक्ट होतो, धन्यवाद म्हणत असतो मनातल्या मनात. भले तो शांत असेल पण त्याच्या मनात आनंद असतो, अत्यानंद असतो, परमोच्च आनंद असतो की मी अमुक अमुक माझ्या आजी आजोबांना इथं आणू शकलो किंवा त्यांचं इथं क्रिमेशन होत आहे. तर मणिकर्णिका घाट म्हणजे घाटांचं तू विचारलंस म्हणून, म्हणजे वर्णा घाट, पंचगंगा घाट, तर मणिकर्णिका घाट अति अद्भुत भारी आहे तिथे. म्हणजे त्याची एक मणिकर्णिका नाव का पडलं त्याची एक वेगळी स्टोरी आहे. बरं. त्याच्या पुढं आपण गेलो की मग तुमचा दशाश्वमेध घाट आहे. दशाश्वमेध घाट हा पटकन म्हणला की कळत नाही, काय काय म्हणला काय कळत नाही. त्याचं दशाश्वमेध, तर दशाश्वमेध, तर ब्रह्माजींनी स्वतः या घाटावरती 10 अश्वमेध यज्ञ केले होते. बर. त्यामुळे त्या घाटाला एक अद्भुत काहीतरी एक वेगळी उंची आहे. बर. आणि मग तिथेच त्या घाटाला एवढं सारं पुण्य कर्म तिथे झाल्यामुळे 64 योगिनींचं मंदिर त्याच घाटावर आहे. बर. अजून फार कमी लोकांना माहिती आहे. योगायोगाने आज खूप छान संधी मिळाली सांगायची. समजा एखाद्या माणसाला नकळत कुठल्याही गोष्टीने तुरुंगवास झाला, बघा गंमत, वेगळा ऍब्सोल्यूट वेगळा विषय, तुरुंगवास झाला, तर त्या तुरुंगातनं त्याला बाहेर काढण्यासाठी त्याची जर कर्म खरंच चांगली असतील आणि नकळत झाला असेल तर बंदी देवी नावाची एक देवी अश्वमेध घाटावरच आहे, दशाश्वमेध घाटावर. त्या देवीला जाऊन संकल्प करून मनोभावे मनोकामना सांगायची आपली की असं असं आहे आणि अमुक अमुक दिवसात येऊ दे. मग तुम्ही तिथं काय म्हणायचं ते म्हणाल की त्यांना आल्यावर इथं दर्शनाला घेऊन येईल. पण बंदी असंही आहे काशीमध्ये की जर तुमची कर्म चांगली असतील तर तुम्हाला न्याय आहे. मग तो तुमचा फक्त बिलीफ पाहिजे. तो बिलीफ तुम्ही ठेवून तर तिथे गेलात ना. मग त्यामुळे दशाश्वमेध घाटाची वेगळी एक आहे. तिथेच शीतळा देवी म्हणतो आपण तिला, तिथं पण मंदिर आहे. बर. तर त्याच्या पुढे मग 80 घाट आहे. मग 80 घाटावरती आरती असते का याची, गंगेची आरती, तशी दशाश्वमेध इथे पण असते दशाश्वमेध घाटावर. मग अशा, आणि त्याच्या पुढे मग तो 80 संगम घाट आहे. म्हणजे त्याला 80 संगम घाट म्हणतात, जसा वर्णा संगम घाट आहे सुरुवातीचा. मग ह्या 5 घाटांचं महत्व आहे. आणि त्याच्या मध्ये 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 मग इतके सारे नारद घाट आहे, गणेश घाट आहे. मग त्याला आपण एक घाट आहे तो त्याचं नाव राजा घाट आहे, त्याला दत्त घाट म्हणतो आपण, त्याचं नाव राजा घाट आहे. पण दत्त तिथे नरसिंह सरस्वतींचं तिथे त्यांनी तिथे संन्यास घेतला. बर. आणि तिथं खूप मोठं तिथे दत्त मंदिर आहे, तिथे दत्त पादुका आहे त्यांच्यात स्थापित. तर ते एक अद्भुत आहे. म्हणजे दत्त संप्रदायाच्या आवडीचा फॉलो करणाऱ्या लोकांनी तिथे आवर्जून जावं. खूप खूप सुंदर असं तिथे एनर्जी आहे. आणि मग हे असं प्रत्येक घाटाबद्दल बोलता येईल. प्रत्येक घाटावर आपलं आपलं एक देवस्थान आहे. म्हणजे पंचगंगेच्या वरती बिंदू माधवांचं मंदिर आहे. संकटा घाटावरती संकटा मातेचं मंदिर आहे. इथे पांडवांनी संकटकाळी त्या देवीला अर्जव केलं होतं, तिचे कृपा मिळाली आणि मग ते पुढे गेले. मग असं प्रत्येक घाटावरती आपलं आपलं एक मंदिर आहे. म्हणजे संकटा घाट असेल किंवा तुमच्या सिंधिया घाट आहे, सिंधिया घाटावरती आत्मवीरेश्वरांचं एक अद्भुत मंदिर आहे. तिथे तर माझी बायको होती माझ्याबरोबर अर्चना, तर तिला लिंकच लागली तिथे. बर. ती बाहेरच येईना त्या आरतीतनं कनेक्ट झाली, समाधी अवस्थेत जाणं. ते म्हणलं ना, हे अनुभव घेतलेत मी की ती अशी खूप जास्त पटकन कनेक्ट होईल किंवा फार जास्त देवदेव करेल अशी नाहीये. पण तिलाही मला काय म्हणायचं होतं मगाशी मी म्हणलं की ज्याची आस्था असेल पण तिची आस्था पूर्ण आहे, पण ती खूप जास्त कर्मकांडात नसते. पण तिला तिथे जे तार लागली, आणि ते आत्मवीरेश्वराचं महत्व असं आहे की आत्मवीरेश्वरामध्ये त्या शिवलिंगामध्ये विश्वनाथाचा आत्मा आहे. बर. म्हणून त्याला आत्मवीरेश्वर असं म्हणतात. गावातली जी मंडळी आहेत ती खऱ्या विश्वनाथाच्या मंदिरात जात नाही, कारण तिथे लाखो लोकांची रोज गर्दी असते. मग ती संपूर्ण मंडळी आत्मवीरेश्वराला, गावातली लोक म्हणजे स्थानिक मंडळी जी आहेत ती आत्मवीरेश्वराला येतात. ते संकटा घाटावरती आहे. मग आता बघ ना, घाट हा जो प्रश्न आहे तो प्रत्येक घाटाला केवढं महत्व आहे. असं कसं म्हणायचं की हा ठीक आहे, हा जरा साधा आहे, हा खूप भारी आहे, सगळेच भारी आहेत, तुलनाच करू शकत नाही. म्हणजे अजून एक त्याच्या शेजारी मंदिर आहे, यमादित्यांचं मंदिर आहे. तर यमादित्यांचं मंदिराचं तुम्ही दर्शन घेऊन त्याच्यावर जलाभिषेक केला तर मरण यातना होत नाहीत मरताना. मृत्यू समयी ज्या यातना होतात, खितपत पडतो आपण, ते यातना होत नाहीत. यमादित्याचं मंदिर आहे.
अशी कितीतरी मंदिरं आहेत. म्हणजे मला तर किमान 50-60 माहिती असतील की जी आता मी सांगणार आहे थोड्या वेळात की काय काय त्याचं बोलता बोलता जसं आता ही सांगत आलोय. पण ह्या प्रत्येक घाटाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. मणिकर्णिका घाटावरती विष्णूंनी स्वतः खोदलेलं एक कुंड आहे. ते संपूर्ण जेव्हा रिकामं होतं तेव्हा एक छिद्र आहे खाली, त्या छिद्रातनं पाणी येतं आणि अखंड परत ते कुंड भरतं. तिथं कुठलंही तर्पण किंवा एखादं तीर्थश्राद्ध म्हणतात त्याला. श्राद्धाच्या आधी पण तीर्थ शब्द आहे बघ, तीर्थश्राद्ध. तर तीर्थश्राद्ध करायला आलं तर ती मंडळी तिथे आधी शुचिर्भूत होतात, त्या कुंडात आंघोळ करतात आणि मग तिथे ती बसतात द्यायला. मग असं म्हणजे विष्णूंचा अधिवास प्लस शंकराचा आशीर्वाद असं म्हणजे अमेझिंग कॉम्बिनेशन आहे काशी. म्हणजे असं काय आहे. तर मणिकर्णिका घाटाबद्दल अजून सांगायचं झालं तर अशी अजून एक तिथे गंमत आहे की दत्त संप्रदायातल्या लोकांसाठीच पंढरीच म्हणू आपण, ते मंदिर तिथे आहे की तिथे दत्तगुरू दररोज सकाळी स्नानासाठी येतात. तिथे त्यांचं पादुका आहेत आणि मणिकर्णिका घाटाला अगदी लागून आहे मंदिर. छोटंसं मंदिर आहे, असं खूप पाणी आलं की ते पाण्याखाली जातं. पण तिथे दत्तगुरू ब्रह्ममुहूर्तावरती असतात स्नानाला. आणि नंतर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ते भिक्षेसाठी कोल्हापुरात जातात आणि मग तिथून ते झोपायला निद्रेसाठी माहूरगडावर असतात. तर दत्त संप्रदाय आणि दत्त ह्या तत्वाशी निगडीत काशीमध्ये भरपूर सारी अशी कनेक्शन्स आहेत. मग अशी सांगितलं तसं की तो जो राजा घाट आहे तिथे दत्ताचे नरसिंह सरस्वतींचं आणि टेंबेस्वामीची दीक्षा क्षेत्र येते. त्यांनी तिथे दीक्षा घेतली. तर नरसिंह सरस्वतींचं नाव आले आता तर योगायोगाने म्हणजे मला सांगायला आवडेल की काशीचं काहीतरी जे कनेक्शन मला सगळे म्हणतात, शेखर दादा म्हणतात किंवा इव्हन माझे इतर मित्र म्हणतात की तुझं काहीतरी काशीशी नातं आहे का मागच्या जन्मीचं, तू एवढं उत्स्फूर्तपणे तू बोलतोस किंवा तू सांगत असतोस त्याच्या बाबतीत. तर मग मला असं लक्षात आलं की कदाचित माझे जे काका आहेत त्यांचं आडनाव काळे आहे. नरसिंह सरस्वतींचं आडनाव काळे होतं. त्यांचे आई वडील काशीमध्ये अगस्तेश्वर महादेवाच्या मागच्या बाजूला गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये त्यांचं मोठंच्या मोठं 28 दरवाज्यांचं घर आहे. खूप मोठी, त्याला कालिया कोठी असं म्हणतात. मग कालिया कोठी का, तर काळेंचा अपभ्रंश हिंदीमध्ये तो कालियामध्ये गेला. मग कालिया कोठीमध्ये तिथे नरसिंह सरस्वतींच्या आईनी वडिलांनी नमस्कार केलेलं, पूजा केलेलं आणि तिथं बसून उपासना केलेलं देवघर आहे मोठ्याच्या मोठं, ते अजूनही आहे. तर ते काका आहेत माझे, म्हणजे वडिलांचे भाऊ लागतात, मावस भाऊ. आणि मग हाच एक कनेक्शन असेल. आणि मग काशीमध्ये जेव्हा गेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही, त्यामुळे तिथले जे छोटे छोटे गल्ले आहेत, 3-3, 4-4 फुटाची गल्ली, म्हणजे 1-2 माणसं पास होतील अशा काही गल्ल्या आहेत, काही थोडीफार मोठ्या. तर त्या इंटरकनेक्टेड अशा किमान 1,500-1,000 गल्ल्या असतील अशा अंदाजे. बापरे. आणि त्या गल्ल्यांमध्ये घरं आहेत, उंच उंच इमारती आहेत, जुन्याच पद्धतीचं बांधकाम आहे. आणि हे सगळं किमान 300 वर्ष जुनं प्रत्येक घराचं वय आहे. तर मग असं कुठली तरी आहे का सिटी की आपल्याकडे हे असं 300 वर्ष असंच आहे. म्हणजे तिथल्या तिथेही अजूनही कमाल आहे की लोकांना जेव्हा तेवढीच जागा रिकन्स्ट्रक्ट करायची असेल तर हातगाडी छोटीशी, त्याच्यावर पुरतील एवढ्या विटा, अशा खेटा मारतात रस्त्यावरून त्या गल्ल्यांमधून. मग त्याच्यानंतर सिमेंटची पोती, मग त्या टाईल्स, मग बाकीचं सगळं साहित्य असं सगळं जमा करून मग ते तिथल्या तिथंच तसं बांधतात. खूप अवघड आहे काशीच्या गल्ल्यांमध्ये. त्यामुळं असं वाटतं मला की ह्या ज्या गल्ल्या आहेत सगळ्या, ह्या गल्ल्या मला पाठ झाल्यात, म्हणजे आपोआप पाठ झाल्यात. कसं काय मला माहित नाही, पण तेच काहीतरी असेल, काहीतरी कनेक्शन की कुठल्याही गल्लीतनं कुठेही गेलं तर म्हणजे अक्षरशः पूर्ण भूलभुलैया हा शब्द तिथे लागू पडतो, कळतच नाही. त्याच्यामध्ये खूप जुनी अशी मंदिरं आहेत, खूप सारी मंदिरं आहेत. मग त्या मंदिरांचं पण म्हणजे आता सांगायचं झालं तर मंगळागौरीचं एक मंदिर आहे, ते त्याची एक वेगळीच महात्म्य आहे. त्याचं महात्म्य असं आहे की मंगळागौरी मंदिरामध्ये ज्यांचं म्हणजे लग्न झालंय आणि बाकी पुढच्या काही गोष्टी आहेत, इव्हन लग्न होत नसेल, मंगल कार्य होत नसेल घरात, तरी सुद्धा तिचं पूजन केलं जातं. इव्हन पुराणामध्ये एका श्लोकामध्ये सांगितलं पण आहे काशीखंडामध्ये की मंगळागौरीला एक प्रदक्षिणा फक्त मारली आपण की पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फळ मिळतं. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य फल मिळतं. तर मग ती मंगळागौरीचं स्थान आहे तिथे गल्ल्यांमध्ये आत 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 आत. म्हणजे तुमच्या गणेश घाटाच्या थोड्याशा वरच्या बाजूला ते मंदिर आहे, त्याच्या शेजारी बिंदू माधवांचं मंदिर आहे.
त्याचं असं आहे की आपल्या सगळ्यांचा जो काही श्वास आहे आणि अभिमान आहे, जाज्वल्य अभिमान शिवाजी महाराजांचे, आपण सगळे निस्सीम भक्त आहोत. तर शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटले होते तर त्यावेळेस ते काशीमध्ये आले होते. जेव्हा त्यांनी पळून आले ना ते, मग काशीमध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांना कळलं की तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की इथं खूप मोठं मंदिर होतं, खूप अद्भुत मंदिर होतं इथे. मग ते यवनांच्या आक्रमणामध्ये ते तिथं पाडून तिथं मस्जिद बांधली गेली. मग त्याच्यानंतर मग ती मूर्ती कुठे, इतकी देखणी मूर्ती आहे ना, इतकी देखणी मूर्ती आहे की लोभस, म्हणजे लोभस हा शब्द त्या मूर्तीतनं आला असेल, इतकी भारी मूर्ती. तर गोड चेहरा, असं अगदी सुंदर फीचर्स आहे त्याचे माधवांचे. तर तिथे असं म्हणतात पूर्वी, फार पूर्वी पुराण काळी, की तिथे अग्निबिंदू नावाचे एक ब्राह्मण होते. अग्निबिंदू ऋषी म्हणतात, काही जण ब्राह्मण म्हणतात. तर त्यांना साक्षात विष्णूंनी सांगितलं होतं की मी इथेच असेन, इथेच असणार. हा त्यांचा शब्द होता, वर्ड, की मी इथेच असणार. मग त्यामुळे अग्निबिंदू मधला बिंदू हा शब्द, आणि माधव म्हणजे साक्षात श्रीहरी, मग त्यामुळं बिंदू माधव, अच्छा, हे बिंदू माधव असं नाव तिथे तयार झालं आणि ते बिंदू माधवचं मंदिर तिथे. मग शिवाजी महाराजांना कळल्यानंतर त्यांनी पुनर्निर्माण केला त्या वास्तूचा. परत सगळ्या तज्ञ मंडळींना बोलवून त्यांची प्रतिष्ठा केली आणि त्यांना परत तिथे आवाहन करण्यात आलं. आणि आता तिथे बसून आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. तिथे कार्तिक पौर्णिमेला, कार्तिक अमावस्येला त्या स्थानाला अद्भुत महत्व आहे. तिथे आकाशदीप लावले जातात बांबूंवरती, असं उंच उंच बांबू असतात, त्याच्यामध्ये एक मागच्या बाजूने दोरी ओढायची असते, त्या ओढलेल्या दोरी टोपली लावतात एक बेस म्हणून, आणि खऱ्या तेलाचा तेवता दिवा तो वर हवेत टांगतात, आपल्या नावाचा संकल्प उल्लेख करतात, आणि आपल्या पितरांना शांती मिळावी, किंवा समजा आपल्या घरात आजी आजोबा कोणी असतील तर त्यांच्या नावाने मी हा दिवा माझ्या वडिलांसाठी लावतोय असं म्हणून तुम्ही दररोज किंवा दर महिन्यात एकदा, आठवड्यात एकदा असं ते लावू शकता. अच्छा, अशा सुद्धा तरतुदी आहेत. आणि अजून मुख्य म्हणजे इथं बसून पुण्यात सुद्धा ते करता येत. म्हणजे तू जर मला सांगितलंस की आपल्याला तिथे अमुक दिवा लावायचा आहे, तर मी ते तुला लिंक करून देणार. म्हणजे इतकं रूट. आता हे तर आधीच होतं जरा, की ट्रॅव्हल कंपनी म्हणून तिथे जायचं आणि एवढं सगळं कसं काय. मग हेच कनेक्शन मला वाटतं की तिथून काहीतरी एक आहेत कॉल्स. मी मित्र गल्ल्यांमध्ये जाता येता असं आपण फिरतो ना आपल्या इथे डेक्कनला, शनिवार नारायणमध्ये, तर असे हात दाखवतात, तसे तिथंच हात दाखवणारी मंडळी आहेत मला. मध्येच परवा आम्ही एका टूरला होतो, तर एक डॉक्टर होते माझ्यासोबत, त्यात कांचनताई म्हणून आल्या. अरे दादा तुम्ही कधी आलात? असं आलो, कारण त्या महारुद्राच्या वेळी आम्ही त्यांच्या घरीच राहत होतो. पण मग ते असे रस्त्यात येताना अशी जी लोक भेटतात ना आपल्याला, की ज्यांचं आपल्या काही देणं घेणं नाही आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की काशी आपल्याला अशी ओढवते, बोलवून घेते. तर तो एक पद्धतीचा एक कनेक्शन आहे. आणि मग त्यामुळं नरसिंह सरस्वतींचं, दत्तस्थानाचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांना खरंच माहिती पाहिजेत, की दीक्षा स्थान कुठलं आहे. आणि तिथे यांच्या अनुसुयेश्वर महादेव आहेत, दत्तांच्या आई वडिलांच्या दोन्हींची शिवलिंग आहेत तिथे त्या घाटावरती. मग तिथं प्रचलित नाहीयेत, मग जाऊयात तिथे. आपण दत्ता गुरूंना मानतो ना, आपण स्वामी शंकर महाराज, दत्त अवतारी सगळ्या सत्पुरुषांना आपण मानतो. मग आपण तिथे जाऊयात, अवघड काहीच नाहीये. तर हे माहिती पाहिजे. योगायोगाने हा माहितीपर चर्चा आहे आपली, म्हणून मी बारीक बारीक गोष्टीतनं आपल्या साध्या भाषेत ही सगळी माहिती पास करतोय. असं आहे सगळं. तर दादा, आता जसं आपण काशी विश्वनाथ टेम्पल, त्याच्यानंतर काळभैरव मंदिर, काशी गंगा घाट आपण ज्याला म्हणतो, वाराणसीचे घाट, त्यासोबत काशी म्हणल्यावर एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते, ते म्हणजे एकतर सगळे साधू आणि अघोरी. तर आपण बरेच ते इंस्टाग्रामला रील्स बघतो अघोरी लोकांचे. आता प्रयागराजला कुंभमेळा झाला, तर मग त्याविषयी आम्हाला सांगा की अघोरींचं काय महत्व. आता खरं सांगायचं तर तो एक पूर्ण वेगळा प्रांत आहे. म्हणजे आता आपण, म्हणजे जसं मगाचपासून मी 2-3दा उल्लेख केला की आपण एक जाताना टूर या माध्यमातून गेलो होतो, टुरिझम, पण नंतर कनेक्ट झालो त्या तत्वाशी. तर तिथल्या मंदिरांच्या आणि इतर गोष्टींची माहिती घेण्यामध्ये जास्त रस ठेवला गेला. आणि अघोरी विद्या ही पूर्ण तंत्रविद्येवरती अवलंबून आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यातलं फारसं काही असं जास्त सांगू शकणार नाही मी. एक एवढं मला माहिती आहे की असाही उल्लेख आहे की शंकर पंचमुखी आहेत, त्यांच्यातलं एक मुख हे ते अघोर रूपातलं आहे. अच्छा. तर त्या अघोर रूपातलं जे त्यांचं हे आहे, तर ते त्या रूपामध्ये काशीमध्ये एक बाबा आहेत, त्यांचं नाव आहे किनाराम बाबा.
बर. तर तो कनेक्शन आहे काशीचं आणि अघोर विद्येचं. तर ते खूपच अद्भुत त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या हे सगळ्या गोष्टी कथा खूप मोठं त्यांचं काम होतं. आणि तिथे त्यांच्या दारात क्रीमकुंड नावाचा कुंड आहे. हा. तर त्या क्रीमकुंडाच्या स्नानाचं पण अनन्यसाधारण महत्व सांगितलंय. बर. म्हणून मला अघोर ह्या विद्येबद्दल किंवा अघोरी विश्वाबद्दल एवढं सांगता येईल, कारण तिथे जाऊन आम्ही आनंदाने दर्शन घेऊन येतो. आता अघोरी लोकांबद्दल कदाचित माझ्या जागी तूच बोलव भविष्यात कोणाला तरी इथे छान बोलवायला. तुझ्या माध्यमातून आम्हाला कळेल की अघोरी विद्येची काय महात्म्य आहेत. पण मी योग्य किंवा अधिकारी व्यक्ती नाही. साधू म्हणशील तर मग प्रत्येक माणसाच्या अंगात एक साधू दिसतो आपल्याला. तुमची फक्त तिथे नजर पाहिजे तशी, की तिथे गेल्यानंतर ते जी मंडळी ज्या काय बुद्धिमत्तेला त्यांना लाभली ना, म्हणजे वेगळंच आहे काहीतरी. बर. प्रत्येक माणसाशी बोलताना म्हणजे आता मुख्य म्हणजे साधू या शब्दाला साजेशी जी मंडळी आहे त्यांचाही उल्लेख आधी करतो, की गणेश्वर द्रविड शास्त्री ज्यांना आता पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्यांचं कुटुंब तिथे आहे. त्यांच्यामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे वेदांच्या आणि शास्त्रांच्या रक्षणाचं. त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या मार्फत अनंत विद्यार्थी शिकतायत आता हे, आणि ते रक्षणाचं कार्य अविरत सुरू आहे. तर मग साधू ह्या पद्धतीला किंवा ह्या शब्दाला साजेसं जे कार्य आहे की जे सोडून द्यायचं, सगळं सोडून दिलेली मंडळी की त्या तत्वात विलीन आहेत ऑलरेडी. आपण नुसतंच म्हणतो की हा मला ते अमुक, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, पण ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात ऑलरेडी. पोचलेले आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे हा पोचलेला आहे खूप. मग ते पोचलेला शब्द तो खऱ्या अर्थाने इथे लागू पडला पाहिजे की हे त्या पलीकडे पोचलेत, की ह्यांना आता काही नकोय. आणि मग ही मंडळी काशीमध्ये अत्यंत श्रद्धा भावनेने आणि साधेपणाने भेटतात, आपल्याला दिसतात सुद्धा. त्यांच्यातलं तत्व आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. निश्चित त्याच्यासाठी स्वतःची आपली एक थोडी बैठक असावी असं मला वाटतं. म्हणजे आपण इतके हे नसतो की ह्याला बघितलं की हा साधू नाहीये, हा असं नाही म्हणू शकत आपण. त्याच्यानंतर असेच एक काका भेटले होते. ते बोलता बोलता बोलून गेले की अरे गंगा म्हणजे कंकर कंकर मेरा शंकर, लहर लहर अविनाशी हूँ. अविनाश, अवि म्हणजे पाप, नाश, पापांचा नाश करणारी. लहर लहर अविनाशी हूँ, मैं जीवन हूँ, मैं मृत्यू हूँ, मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ. आता हे कोण शिकवणार आहे? हे त्यांच्या थेंबा थेंबा ते रखतात. मग त्याच्यामध्ये हे जे जो प्रश्न आहे तुझा की साधू, तर साधू म्हणजे फक्त धोतर नेसलेला दाढी वाढवलेला असू शकत नाही. मेंदूच त्या पद्धतीने तुमचा, ते कदाचित काशीत जन्म आल्यानंतर ते संस्कार होत असतील. पण काशीतला जन्म सुद्धा एक खूप मोठा आहे. म्हणजे असंही अनेक वेळा प्रश्न विचारतात लोक की काशीमध्ये जन्म मृत्यूचं काय आहे. तर जन्म मृत्यू, काशीतला जन्म का सोहळा, तर ज्या सप्तपुऱ्या सांगितल्यात, मोक्षदायिनी सप्तपुऱ्या आहेत, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती. तर अयोध्या, मथुरा, माया म्हणजे हरिद्वार, काशी, कांची म्हणजे कांचीपुरम, काशी, कांची, अवंतिका म्हणजे उज्जैन, आणि द्वारावती म्हणजे द्वारका. या सप्तपुरी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मांडणी करताना श्लोकाची कशी केली बघ, माळेचा जो मध्य मणी असतो ना, त्या पद्धतीने अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारका, म्हणजे त्याच्यातही तो सेंटर मानला गेलाय हा हे करताना, श्लोक तयार करताना. तर ह्या सगळ्या सप्तपुऱ्यांमध्ये मोक्षदायिनी आहेतच, पण त्या डायरेक्ट मोक्षदायिनी नसून इनडायरेक्ट मोक्षदायिनी आहेत असा पुराणात उल्लेख आहे. की जर द्वारकेला, हरिद्वारला, इकडे तिकडे कुठे जर मृत्यू आला तर त्याचं हे म्हणून फलप्राप्ती म्हणून तुम्हाला काशीत जन्म सांगितलाय. काशीतला जन्म, मग पुढच्या जन्मात तुम्हाला मोक्ष आहे. अच्छा. पण ह्या मोक्षदायिनी आहेतच, ह्याच्यात काही हे नाही, शंका नाही, पण त्या इनडायरेक्ट मोक्ष देणार आहेत म्हणून काशी श्रेष्ठ आहे. अच्छा. म्हणजे सगळ्या सप्तपुरींमध्ये सुद्धा काशी श्रेष्ठ, किंवा आपण जे काशी 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 म्हणतोय ती का श्रेष्ठ आहे, तर ह्या सगळ्याचं महात्म्य आहे त्याला लागलेलं. म्हणजे तिथं बघ, सगळे ऋषीमुनींनी स्थापलेली शिवलिंग असतील किंवा अजून बाकीचे इतर मंडळी असतील, देवतत्व असतील सगळी, ह्या सगळ्या साधू संत असतील, या सगळ्यांच्या पुण्यपावन स्पर्शाने, अद्भुत म्हणजे पुण्यपावन स्पर्शाने ती तिथपर्यंत म्हणजे त्याचं महत्व आहे. म्हणून आपण तिथे जावं किंवा तिथे दर्शन घेऊन यावं, मनोभावे तिथे मुक्काम करावा. त्रिरात्र मुक्काम सांगितलाय पुराणामध्ये. हा तो एक महत्वाचा उल्लेख की काशीमध्ये जायचं तर मिनिमम 3 रात्र तुम्ही राहावं.
आणि मॅक्झिमम मग 9 महिने 9 दिवस राहावं. आईच्या पोटात राहतो आपण तसं. अच्छा. तसं बघितलं तर मरेपर्यंतच राहावं. पण अनंत अशी कुटुंब आहेत, अनेक आजी आजोबा असे आहेत की जे गर्भवासासाठी काशीत जातात. ते ऐकलंय? गर्भवास पुन्हा नाही, तो एक स्वामींच्या ह्याच्यात एक विषय. तर गर्भवास म्हणजे काय, तर जसं आईच्या पोटामध्ये एक मूल राहतं 9 महिने 9 दिवस, तसं 9 महिने 9 दिवस काशीच्या अंतर्गृहात मुक्काम करावा. जर तुमचं सगळं मार्गी लागलं असेल, मुलं बाळ सुनं नातवंड छान आनंदात असतील, नसतील तरी असतील काय नसतील काय तो त्यांचा विषय. पण मला असं वाटतं की मी आता इथून निघावं आणि काशीमध्ये जावं. मग 9 महिने तिथे राहायचं, अधिवास करायचा, एक भुक्त राहायचं किंवा साधं आहार, कांदा लसूण नसलेला आहार, सात्विक आहार, तमोगुण कुठलाही नको, असं करून सतत काशी स्मरण किंवा काशी महात्म्य, काशीखंड याचं वाचन करत राहावं. आणि त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये काशीमध्ये काही यात्रा सांगितल्यात. त्या जेव्हा तुम्ही तिथे राहता तेव्हा तुम्हाला त्या यात्रा करता येतात. इंटरनल यात्रा आहेत काशीमधल्या. मग ती पंचक्रोशी यात्रा आहे. मगाशी मी जो परीघ सांगितला त्या परीघाची यात्रा आहे. त्याचे पण नियम पूर्वी खूप वेगळे होते. आता प्रत्येक युगानुसार ते बदललेत. तर जो डायमीटर मगाशी आपण डिस्कस केला अंतर्गृहाचा, त्याच्या ते आपल्या उजव्या हाताने ठेवून नेहमी चालायचं. अंतर्गृहामध्ये पूर्वी मलमूत्र विसर्जनाला पण परमिशन नव्हती. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या हाताला सगळ्या धर्मशाळा असायच्या आणि तिथे तुम्ही मुक्काम करा, तुम्ही तिथं तुमचं कार्य करा आणि परत या. आणि मग गल्ल्यामध्ये दर्शन. पंचक्रोशी यात्रेमध्ये दर्शन आहेत. 75 किलोमीटर साधारण चालायला लागतं. पायी यात्रा करायची असते. ती 5 दिवसात होते. मग ती एक यात्रा सांगितली. तिथे आदित्य आहेत 12, त्याची एक वेगळी यात्रा आहे. 56 विनायक यात्रा आहे. फक्त गणपतींचं दर्शन घ्यायचंय मला. चला चालत चालत चालत. अशा तिथं जितकी मंदिरं आहेत, म्हणजे शेकडो हे आहेत तुमच्या तिथं, काय म्हणू त्याला, भैरव आहेत, हजारो दुर्गा आहेत, अशा हजारात आहेत. 10,000, 25,000, 50,000. तर ह्या सगळ्यांच्या यात्रा आहेत. आपापल्या कुळानुसार लोक येतात आणि आपापल्या गोष्टी तिथे यात्रा करतात. फक्त तिथं राहून करतात. काही लोक फक्त पंचक्रोशी यात्रा करण्यासाठी पण जातात. असं काही नाही की यात्रेला आपण मुक्काम केला तरच करता येतो. तुम्ही तिथं राहून 7 दिवस 8 दिवस राहायला जाऊन सुद्धा ती यात्रा करू शकता. पण त्याचं महात्म्य वेगळं आहे, सांगितलंय पुराणामध्ये. तर अशा पंचक्रोशी यात्रा गर्भवास करताना करता येतात आपल्याला. जसे एक आजी आजोबा आम्हाला तिथे भेटले पण होते आणि ते नागपूरवरून आले होते. ते तिथंच ते नेहमी येतात, सतत येतात. त्यांनी नंतर तो गर्भवास प्रयागराजला पण केला. माझा परत येणार आहेत की आता मी आता इथंच राहीन असं म्हणले मला. परवा त्यांचा माझा फोन झाला. मग अशी लोक आहेत की जे ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या श्रद्धाभावाने येतात आणि त्यांना त्यांच्या वाट्याचं जे आहे पुण्य ते हक्काने मिळतं. हा आनंदाचा शब्द आहे. हक्काने मिळणं की तू तिथे गेलायस आणि तुला ते मिळालं तर मिळेल असं नाहीच आहे. तुम्हाला मिळणारच आहे, मिळणंही वाला आहे बॉस. तशा पद्धतीचं ते खात्रीशीर क्षेत्र म्हणजे काशी. असं आहे. आपण मगाशी म्हणजे तिथे किती शिवलिंग असतील याच्याविषयी बोलत होतो. तर तेच मला कंटिन्यू विचारायचं, किती असतील? अद्भुत, एकदम एक नंबर प्रश्न आहे. म्हणजे खरं तर हे देवही दमले होते एकदा, असा उल्लेख आहे पुराणामध्ये. देवही दमले होते एकदा. असं शंकर पार्वतींच्या संवादामध्ये हा विषय चालला होता की पार्वतीजींनी विचारलं की काशीमध्ये किती शिवलिंग आहेत. तर ते म्हणले की नाही सांगता येणार, खूप आहेत. पण ते सांगा की स्त्री हट्ट असतो ना, नाही सांगाच. मग सांगा म्हणलं. मी सांगितलं की खूप आहेत तशी, पण अगदी स्पेसिफिक सांगायची तर गंगेमध्ये फक्त 60 कोटी लिंग आहेत. 60 कोटी. हा, तर 60 कोटी लिंग फक्त गंगेत आहेत. मग तिथे रत्नलिंग, तारालिंग, म्हणजे तारेच्या स्वरूपात पण लिंग आहेत. दृश्य रूपात लिंग आहेत, अदृश्य रूपात लिंग आहेत. मणिकर्णिकेच्या घाटाच्या समोर जी गंगा वाहते तेच एक शिवलिंग आहे. जलरूप शिवलिंग आहे, ज्याला आपण रुद्रभाग व्हायला जातो आणि तिथून त्या तुला जनरली कधी दिसणार नाही. गंगेत कधी गेलास कधी तर
हाडं वाहत चालली आहेत किंवा असं काहीतरी घाण, ते तिथं लिटरली विरघळून जातात असंच, म्हणजे मला तरी असा विश्वास आहे की ते विरघळत असतील आतमध्ये, इतकं त्याला मिळतंय, पण ते कुठे येत नाही तरंगत. तर त्यामुळे हा अगदी अवशेष एखादा कोणाला तरी दिसला असेल की बाबा हातच आलाय दिसलाय, पण ते मग त्या तिथल्या रशचा दुष्परिणाम म्हणू शकतो आपण. पण त्यालाही पुढे मुक्ती आहेच आहे त्या हाताला पण, जे काही दिसेल तुम्हाला. पण तिथे शिवलिंग म्हणशील तर गल्ली गल्लीतल्या प्रत्येक, म्हणजे अख्खं काशी हेच एक शिवलिंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचक्रोशात्मक लिंग असं म्हणतात काशीला. मग त्यामुळे ते तिथून सुरुवात होते. गंगेमध्ये जवळपास 60 कोटी शंकरांनी सांगितलं, तारारूपी लिंग सांगितलीत, आणि प्रत्येक ऋषींनी प्रत्येक देवतेनी आपापल्या आराधना करून आपापल्या तपस्या करून अशी शिवलिंग तिथं आहेत. तर तो अनंत शिवलिंग आहेत काशीमध्ये. आणि एक तुला सांगतो, परार्ध शब्द ऐकलाय का तू? एक परार्ध म्हणजे 100वर 15 शून्य जर आपण लिहिले तर किती होतं ते? ती आकडा मला सांगता येणार नाही, खरवं काहीतरी म्हणू. तर तितकं आयुष्य असतं ब्रह्मदेवाचं. बर. तर शंकरांनी पार्वतीला सांगितलं की 100 परार्ध जी संख्या होईल तितके शिवलिंग काशीमध्ये आहेत. म्हणजे हा स्पेसिफिक तुझ्या प्रश्नाचं उत्तर की 100 परार्ध. आणि मग त्याच्यामुळेच आता तुला हेही ऐकलं की नाही पाहिजे की आपलं 1 वर्ष आहे आणि देवांचं 1 वर्ष आहे, त्याच्यात वेगळं असतं. देवांचं वर्ष खूप मोठं असतं. बर. तर 360 वर्षांचं 1 वर्ष देवांचं, आपलं 1 वर्ष 12 महिन्यांचं. तर देवांनी काशीमध्ये येऊन 20 त्यांची वर्ष शिवलिंग मोजत होते. म्हणजे असे पण उल्लेख आहेत, श्लोकच आहेत प्रॉपर. तर ते शिवलिंग मोजत तिथपर्यंत 20 वर्ष आले आणि ते थकले, पण दमले. मी तुला म्हणाले का की देवही दमले होते. आणि त्या सगळ्या 20 वर्षामध्ये त्यांना 3 ते 5% फक्त मोजता आली होती शिवलिंग. बर. जस्ट इमॅजिन द स्केल की कुठल्या कुठे किती असेल ते, की देवांची 20 वर्ष शिवलिंग देव मोजतातच आहेत, पण तरी पण 4-5% त्यांना मोजता आली. पण त्यामुळे 100 परार्ध हा जो काही कदाचित नवीन शब्द ऐकला असेल परार्ध, तर मग इतकी शिवलिंग आहेत काशीमध्ये. अद्भुत आहे काशी. त्याला जोडून आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारावा वाटेल की मग आता तिथे बरीचशी मंदिरं जी आहेत, हो, प्रत्येक मंदिराचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. अद्भुत. म्हणजे त्या रिलेटेड आता पूर्ण तुमच्याकडे माहिती, आम्हाला सगळं काशी दर्शन करून सांग. अरे हे तर म्हणजे ना की आपण म्हणजे दिवस रात्रभर बोलू शकतो असा विषय आहे. मंदिरं प्रत्येक देवतेने स्थापलेली, प्रत्येक सिद्ध ऋषींनी स्थापलेली. सोबत त्याच्यामध्ये असं गंमत आहे की आपल्या मनुष्याच्या शारीरिक आजारांवरती सुद्धा तिथं शिवलिंग आहेत. की ताप आलाय, ह्याची मी स्वतः ह्याच देही याची जन्मी अनुभव घेतलेले आहेत. की ओळखीच्या आमच्या जेव्हा जितक्या टूर होतात, जिथे मुक्काम होतो, समजा 10 दिवसाचा 12 दिवसाचा मोठा मुक्काम असेल, तेव्हा ह्या गोष्टी थोड्याशा एक्सप्लोर होतात आणि त्याचे अनुभव पण येतात. मग त्यामुळे ज्वरहरेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे. ज्वर म्हणजे तापाचं हरण करणार. मग तिथे एक भांगेची गोळी मिळते. ती भांगेची गोळी त्याच्यावरती शिवलिंगावर ठेवायची आणि दुधाने अभिषेक करायचा. ज्या माणसाचा ताप उतरत नाहीये त्याचं नाव घ्यायचं, त्याचं गोत्र असेल तर गोत्र उल्लेख करायचा आणि मग त्याचा ताप हळूहळू उतरायला लागतो. असं म्हणजे सांगतात रिझल्टच लगेच. तर आम्ही पाहिलंय की तसं होतं. ज्वरहरेश्वरांचं आपण आता ऐकलं की त्याच्यामध्ये असं होतं की ताप जातो. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत की जर आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल तर संतानेश्वर महादेव नावाचे एक महादेव आहेत. तिथे जाऊन त्याचा पण योगायोगाने रिझल्ट आहे. मला आता नाव सांगता येणार नाही, अगदी चालू आहे. म्हणजे आता ते पिल्लू आमचं येईल आता पुढच्या महिन्यात. तर ते संकल्प करून तिथं मनोभावे हे केला, विडा ठेवला आणि नमस्कार केला आणि संतानेश्वर महादेवांची निश्चिम कृपा झालीच, म्हणजे प्रॅक्टिकली झाली. तर असं हे एक आहे. मग असं मग श्रुतेश्वर, कानाचे आजार आहेत, ऐकू येत नाही, श्रुतेश्वर महादेवांची पूजा करा. किंवा नजरेच्या, डोळ्याचा, त्वचेचा काही त्रास आहे तर सूर्य रिलेटेड ते आहे सगळं. तर मग सूर्याची
लोलारकेश्वर महादेव आहे तिथे, बर किंवा गभस्थेश्वर महादेव आहेत, जे सूर्याचे जिथे अंश आहेत, सूर्याचं जिथे पूजन केलं जातं, किंवा सूर्यरूपी शिवलिंग ती आहेत. बर तर अशी पण शिवलिंग आहेत. बर आणि आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं मला आवर्जून सांगावं असं वाटतं ते म्हणजे अकाल मृत्यू येण्याचं जे काही आता जो काही 1 वर्ष आहे जे आपण ऐकतोय ते दुःखद आहे खूप. कोणाची काही चूक नसताना आपोआप हे होतं. तर त्याच्यासाठी मृत्युंजयेश्वर महादेवाचं मंदिर हे एकमेव मंदिर आहे की जिथे अकाल मृत्यूपासून, ज्याचं नावातच आहे मृत्यूवर विजय मिळवायचा असेल किंवा मिळवून देणारी शक्ती म्हणजे मृत्युंजयेश्वर महादेव. मृत्युंजयेश्वर त्यांचा मंत्र पण आहे तो छोटा, तो मृत्युंजय मंत्र म्हणून आपण तिथे साधनेला खूप मोठी जागा आहे. बर शांत बसून तिथे साधना करू शकतो. अद्भुत शिवलिंग आहे आणि त्याच्या दर्शनाने फक्त आपल्याला त्या वर्षामध्ये अकाल मृत्यू येत नाही. बर मग दरवर्षी आपण जाऊन तिथे दर्शन घ्यायला काय हरकत आहे. करेक्ट म्हणजे असं सोपं आहे. करेक्ट आपल्याला जर फक्त माहिती पाहिजे. माहिती नसल्यामुळे आपल्याला जाणं होत नाही किंवा आपल्याला काही करता येते. पण त्याच मंदिरामध्ये धन्वंतरींनी त्यांची सर्व औषधी टाकलेली कूप आहे. बर त्यांची सगळी, त्यांच्याकडची जेवढी औषधी ती सगळी त्या कुपात टाकली. त्याला धन्वंतरी कुंड असं म्हणतात. बर त्या धन्वंतरी कुंडामध्ये 7 ठिकाणाहून पाणी काढायच्या जागा आहेत. दोरी सोडून हांड्याने वरती काढायचं. त्या 7ही ठिकाणी पाणी जर वेगळं काढलं गेलं, आता काढता येत नाही, तिथंच माणूस असतो तो देतो आपल्याला काढून. तर 7च्या 7 हांड्यांमधून तुला वेगळी चव येईल. बापरे. तर तिथं त्यांनी अशी व्यवस्था केली आहे की तुम्ही तुमची बाटली घेऊन या, बरणी, बाटली, कॅन, काय तुम्हाला जसं याचा अवकाश तुम्हाला जे घेऊन जाता येईल तुमच्या घरी, त्याच्यात ते पाणी भरून देतात. आणि त्या धन्वंतरी कुंडातलं पाणी आपण फक्त प्यायलो की आपल्याला शरीरातले आजार आपले निघून जातात. वा. आणि हे खरंच एकदा आपला तू कधी गेलास की नाही काशीला? एकदाच जाऊन आलं, पण जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 3-4 ठिकाणं असतात तेवढंच केलंय. मग एकदा आपण माहितीच नाही कारण. मग त्यामुळे ह्या धन्वंतरी कुंडामध्ये जाऊन तिथून पाणी घेऊन येणं. तिथंच एक मालतेश्वर म्हणून एक शिवलिंग आहे. बर मालतेश्वरांची कृपा लक्ष्मी प्राप्तीसाठी हवी असते लोकांना. बर म्हणजे धनवर्षा व्हावा तर तिथे जायचं, बसायचं. त्याच्या शेजारी एक थोडासा एक गाभारा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये सतत एक यज्ञकर्म चालू असतात. बर तिथे आपण यज्ञकर्म पण करू शकतो गुरुजींना सांगून. आणि मग मालतेश्वर महादेव आहे, त्याच्यासमोर महालक्ष्मींची एक सुंदर मूर्ती आहे, प्रतिमा स्थापित. मग तिथं महालक्ष्मी आणि मालतेश्वर महादेवांचं दर्शन होतं. तिथेच मग धन्वंतरेश्वर महादेव पण आहेत. तिथे एक सिद्ध मारुती जुनं मंदिर आहे मारुतीचं. त्याच मंदिर आहे. हे सगळं मृत्युंजय मंदिराच्या परिसरामध्ये. म्हणजे हे एक त्याची आख्यायिका, म्हणजे अकाल मृत्यू होऊ नये तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे तर आपण मृत्युंजयेश्वर महादेवाला जाऊन दर्शन घेऊ शकतो. त्याला विनंती करू शकतो, बाबा 1 वर्षाची 2 वर्ष दे ग्रेस पिरियड, मला नाही जमणार मला जमणार नाही यायलाच परत. तर त्यामुळे तेवढं तर नक्कीच आपल्याला कृपा असते. मग त्या समोरच्या गल्लीत काळ भैरवचं मंदिर आहे. त्या मंदिरापासून मग सुरुवात होते. ब्रह्माघाट सगळी एक साईडला गंगा वाहतीये आणि एक साईडला आपण गल्ल्यांमधून जात असतो. असं ते आपल्याला म्हणजे आपल्यावरून जर कोणी ड्रोन फिरवलं तर तसं दिसेल. मग तिथे मग ती सगळी छोटी छोटी मंदिर आहेत. मंगळागौरीचं मंदिर मागे सांगितलं, पृथ्वी बिंदू माधवांचं सांगितलं, शिवाजी महाराजांनी करून घेतलेलं. मग तिथेच आग्नेश्वर महादेव आहेत. आपल्याला भूक लागत नाही, त्रास होतो, अग्नी जो आहे आपल्या पोटातला तो गडबडलाय असं आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. त्याच्यासाठी आग्नेश्वर महादेवाला जाऊन रोज दर्शन घ्या. जितके दिवस तिथे असाल तर भूक लागायला लागते किंवा तुमची पचनक्रिया तुमची सुधारते. अशी सगळी मंदिर आहेत. अरे म्हणजे हे बघा किती वेगळं आहे. त्या शक्ती ठासून दाबून भरलेल्या शक्ती आहे तिथे. तुम्ही फक्त तिथे पोचा, तुम्हाला लागेल ते औषध तुम्ही घ्या आणि नमस्कार करा आणि निघा. असंच जेव्हा आम्ही काशीमध्ये मुक्काम 2दा-3दा केला होता, 15 रात्री एकदा मुक्काम केला, तर त्यावेळेस अतिरुद्र करायचा योग आला होता. अतिरुद्राचा मुहूर्त गणेश देवळी शास्त्रीने आम्हाला करून दिला होता की त्या मुहूर्तावर तुम्ही करा. आता गंमत बघ की तो अतिरुद्र करण्यासाठी आम्ही एक 70-75 मंडळी एकत्रित, खर्चिक काम होतं ते. म्हणजे मोठा द्रव्य साठा करून मग गुरुजींची दक्षिणा आणि त्यांचं भोजन, साजूक तुपातलं जेवण, त्यांना नियम आहेत सगळे खूप मोठे. मग त्यावेळेस पुण्यातून तिकडं काशीला तिकडे येण्यासाठी 75 मंडळी येणार होती. तर त्याची प्लॅनिंग आणि हे सगळं टुरिफिक कडे होतं आपल्या. मग मी आणि अर्चना गेलो आणि तिथं आधी जाऊन सगळं स्टडी करून आलो. तर त्याच्यामध्ये एक चॅलेंज असं होतं की 500 रुपये
पर रूम पर नाईट असं बजेट आहे माझं आहे, आणि एकाचं 10,000 रुपये पर रूम पर नाईट आहे. तर ह्या प्रत्येकांना त्या त्या तारखेला त्यांच्या तारखा पण वेगळ्या होत्या, कोण कधी येणार कोण कधी येणार. तर हे सगळं करून असं करून तो अतिरुद्र आमचा निर्विघ्न पार पडला विश्वनाथाच्या कृपेने. तर त्यावेळेस आमचं जे गोत्र आहे ते उपमन्यू गोत्र आहे. तर आमच्या घराच्या समोरच एक कुटुंब राहतं, त्यांच्या तळघरात एक शिवलिंग आहे, ते उपमन्येश्वर महादेव आहेत. ते आमच्या कुळाचे जे ऋषी आहेत ते तिथे सापडले आम्हाला. उपमन्येश्वर महादेवच तिथे आम्हाला सापडले काशीत. म्हणजे म्हणजे कनेक्शन मग सिद्धच झालं मग परत की अरे बापरे. आणि मग त्याच्यासाठी पण एक किस्सा आहे की एक आजोबा चालले होते, त्यांच्या डोक्यात एका वेड्याने मारलं होतं जोरात, रक्त वाहत होतं. मग ते वाट बघत बसले होते. एक बाई त्यांना म्हणली होती वाटतं की मी तुम्हाला चहा घेऊन येईन. मग ते वाट बघत होते. तर शेखरला आम्ही सगळे होतो त्यावेळेस. पण विचारलं की काय कोण येणार होतं. तो एक समोरच्या घरात माणूस आला. तो म्हणला मी इथंच राहतो, काय लागले का एवढं रक्त वाहतंय. तर म्हणले हा एक बाई मला चहा घेऊन येणार होती, तर ते आली नाही. ते म्हणले मी आणतो. मग त्यांना वाटलं की आम्ही त्या आजोबांबरोबर आहेत. ते म्हणले की चला तुम्ही पण आत. तर अगदी 2च पावलं त्याचा दरवाजा होता. आत असं डोकावलं की हा मुनके साथ नाहीये. तो म्हणला नाही हरकत नाही, पण या आमच्या इथं पण बाबाजी आहेत म्हणे. तर मग बाबाजी आहेत असं म्हणलं तर चौकोनी आकाराचं अद्भुत शिवलिंग कधीच बघितलं नव्हतं आम्ही. त्याचं वय जवळपास अंदाजे 5,500 वर्ष जुनं शिवलिंग आहे. बापरे. त्या जवळपास 30 फूट खाली असेल जमिनीमध्ये. तर त्यावेळेस ती काशीची ग्राउंड लेवल होती असं म्हणतात. आणि मग तिथे एक असं दगडी बांधकाम त्या तळघरात, आणि मग तिथे उपमन्येश्वर महादेव आम्हाला तिथे ते हा एक चमत्कारच मी मानतो की आपल्याच कुळाचे ऋषी, आपल्या ऋषींचं तिथे आपल्याला शिवलिंग सापडावं. त्याच्यावर आम्ही तो हे केला, बिल्वाभिषेक केला. 1000 बिल्व पत्र वाहिली. वाहता 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 जोर जोरात मंत्र उच्चार चालले होते. आणि मला अचानक त्याच्यावरती शिवलिंगावर पाण्याची धार चालू आहे, अभिषेक चालू आहे असं दिसायला लागलं. मग बाकी कोणाला दिसत नव्हतं. मला असं कधी दिसत नाही, पण काय माहिती काय म्हणजे मला असं दृष्टांत वगैरे असं कधी अनुभव नाही. पण त्या दिवशी मला ते तसं जाणवलं की इथं धार येते पाण्याची शिवलिंगावर. पण नंतर असं कळलं की वर्षानुवर्ष त्याला जलाभिषेकच नाहीये. मग त्यावेळेस मला तिथं असं सांगितलं गेलं की अरे तुझे कुळाचे ऋषी ते आहेत ना, ते तुला त्यांनी दाखवून दिलं असेल की मला हवंय ते. मग आम्ही त्या कुटुंबाला एक सुंदर असं अभिषेक पात्र गिफ्ट केलंय की बाबा हे सुचलंय, दिसलंय मला, आणि माझ्याच कुळाचे ऋषी आहेत, तर तुम्ही कृपा करून त्याची मांडणी तिथे करा आणि किंवा एक तांब्याभराचा अभिषेक रोज तिथे करत जा. आता मी पुढच्या वेळी गेले की ते पाहणार आहे की त्यांनी केलंय का नाही. नसेल तर मीच ती व्यवस्था तिथे लावणार आहे आणि येणार आहे. असं आहे. आणि ह्याच्यासोबत काय हे सगळं कोणाच्या साक्षीने होतंय तर द्रविड शास्त्रींच्या द्रविड गुरुजींचा जो काही संघ लाभलाय म्हणजे ती खरं तर एक कृपाच आहे, अद्भुत कृपा की ऋषितुल्य व्यक्तिमत्व. ऋषितुल्य म्हणण्यापेक्षा ऋषीच म्हणूयात आपण, की अशी व्यक्ती पृथ्वीवर आहे आणि अतिशय साधेपणाने राहतात. आणि ह्या इतक्या साधेपणाने राहणाऱ्या व्यक्तीचा आपण जवळ जातो. अभ्यास त्यांचा तर सांगायचं तर पात्रता नाही म्हणजे माहिती त्यांच्याबद्दल बोलायची. 4 वेद ज्यांना पाठ आहेत, 6 शास्त्र पाठ आहेत, 18 पुराणं पाठ आहेत, त्याची उपपुराणं, त्यांची उपनिषद, शास्त्रातलं कुठलंच अशी गोष्ट नाही की जी गुरुजींना माहिती नाही. आणि असे गुरु की जे आपल्या मोदी साहेबांना पण आध्यात्मिक मार्गदर्शन वेळोवेळी त्यांचं घेतात. ते इव्हन मोदी साहेबांनी वाराणसी हे क्षेत्र त्यांचं निवडून द्रविड शास्त्रींनाच घेऊन गेले होते त्यांचा फॉर्म भरायला. तर असं ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आपल्याला संग लाभतो, त्यांचे सल्ले आपल्याला मिळतात. तर त्याच्या मागे मला थोडंसं त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की वल्लभराम शाळीग्राम सांगवेद विद्यालय नावाचं एक विद्यालय आहे गणेश घाटावरती. ते 100-110 वर्ष जुनं आहे आणि तिथे वास्तू खूपच जुनी आहे. वास्तू 1600 सालातली आहे, पण विद्यालयाचा कार्यक्रम हा 110 वर्ष जुना आहे. आणि मग तिथे आपण ज्यांना जाणतो तशी खूप मोठी मोठी मंडळी तिथे गेली. तिथे 400 चित्र आहेत त्या तिथे येऊन गेलेल्या प्रत्येक विभूतीची. कोण कोण तिथे येऊन गेलंय, काय काय त्यांनी तिथे केलंय. तर आपले भगतसिंग सुखदेव राजगुरू मध्ये राजगुरू तिथं शिकायचे. त्याचा खांब आहे तिथे, त्या खांबाला टेकून ते त्यांचं अध्ययन त्यांनी केलं. आणि मग तिथून स्वातंत्र्याचे धडे आणि ते सगळं नाही का पेटून उठून ते असं बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या शाळेमध्ये आता इतके त्याचे म्हणजे कोणी ऐकत असेल तर तुम्हाला जर वेद शिकायचे असतील किंवा शास्त्र शिकायचं असेल तर 27-28 जूनला द्रविड शास्त्रींच्या शाळेमध्ये परीक्षा आहे. आणि ती परीक्षा आणि तुमची पात्रता ते ठरवतात आणि ते विद्यार्थी त्यांचे ते ठरवतात की तुला ते वेद शिकवू का मी,
हा. म्हणजे तू आलाय, फी भरली, असं तो प्रश्नच नाही. फी तर नाहीच आहे, शब्दच नाही कुठे. तुझी पात्रता आहे का ते शिकायची, मी सांगितलेलं ग्रहण करायची, हा. हे त्याची परीक्षा असते. आणि मग तिथे त्यांची प्रॉपर तिथं छात्रावास आहे, त्यांची जेवणाची व्यवस्था आहे. असं उत्तम काम म्हणजे शास्त्र आणि धर्मरक्षणाचं काम काशीमध्ये कोण करते तर गणेश्वर दळवी शास्त्री आणि त्यांचं पूर्ण कुटुंब. वा. त्यांचे 3 पुतणे आहेत, त्यातले 2 जण नियमात असतात, 1 जण शिक्षणासाठी बाहेर पडला, वकील झाला. आणि छान त्यांचं एक परिवार त्यांनी म्हणजे एक कोणतरी चालू काळातल्या ह्या घडामोडींसोबत पण पाहिजे म्हणून शिक्षणाचं महत्व. थोडक्यात फक्त वेदशास्त्रापर्यंत त्यांचं नॉलेज सीमित नसून त्यांनी इतर शिक्षणाचं पण महात्म्य राखलंय स्वतःसाठी. आणि त्यांचं म्हणजे असं आहे रे की द्रविड गुरुजींना पाऊस पडावा म्हणून लोक बोलून घेऊन जातात. बर. अजून पण हे तेही पृथ्वीवर आहेत, मी पण आहे, आणि ते ज्यांनी पाऊस पाहिला त्यांनी पाडलेलं ते पण आहेत. बर. तिथे ते यज्ञ करतात. यज्ञ करून वाटेल तितका पाऊस पडतो, तेवढी त्यांची बैठक आहे. आणि हे त्यांनी त्यांचं एक स्वतःबद्दल त्यांचं एक इतरांनी केलेलं त्यांचं एक महात्म्य आहे गुरुजींचं. त्याच्यात हे लिहिलेलं आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे आज गुरुजी, तर त्यांच्या नावाखाली काही कोणी असं लिहिणार नाही. किंवा इव्हन राम सेतू जो आता आपल्याला सॅटेलाइट मधून दिसतो की ज्याचं इंडियाचं श्रीलंकेचं कनेक्शन आहे, तो पुराणा काळी रामानेच उद्ध्वस्त केला होता असं म्हणतो आपण. आख्यायिका आहे ती खूप मोठी की बिभीषण म्हणाला होतं की आता ह्या पुलावरून शत्रू पण येऊ शकतात. मग ते म्हणतात की झालं ते आता आपण मोडून टाकू. पण त्याचे अवशेष आहेत, तर ते डिस्कनेक्ट करायचं काम सुरू झालं होतं. मग तेव्हा गुरुजींनी त्यावेळेसची पुराणं काढून त्रेतायुगात रामांचा उल्लेख कसा होता आणि राम खरंच होते, त्यांच्या हस्ते झालेल्या या गोष्टी त्या कधी झाल्या, हे सगळे दाखले पुराणात शोधून काढले. किती जुनं पुराण त्यांनी शोधलं असेल आणि ते दाखले न्यायालयामध्ये दिले. त्याच्यावर न्यायालयाने ते ग्राह्य मानले. म्हणजे ह्यांनी केलेला अभ्यास हा न्यायालयात सुद्धा ग्राह्य मानला जातो. इतके प्रकांड पंडित असलेले. आज सकाळी सुद्धा योगायोगाने त्यांची अनुमती घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आलोय तुझी. गुरुजी काशीबद्दल बोलतोय आणि काही पात्रता नाही खरं बोलायची, पण लोकांना मराठीमध्ये हे सांगायचंय की काशी का उत्तम आहे, का श्रेष्ठ आहे आणि काशीला आपण का गेलं पाहिजे. तर त्यांनी मला काय सांगितलं असेल, बहुधा भारतातली काय जगातली एकमेव ट्रॅव्हल कंपनी असेल आपली. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे खूप छान काम करताय, तर तुझ्या बरोबर येणाऱ्या लोकांना सांगवेद विद्यालयात स्थलदर्शनासाठी घेऊन यायची परवानगी आहे माझी तुला. तिथं बायोमेट्रिक स्कॅनर आहे, तरच ते उघडतं दरवाजा. फॉर्च्युनेटली माझा फेस त्याच्यात स्कॅन आहे आणि मी गेलो की ते उघडतो दरवाजा. बर. तर त्यामुळे त्यांनी मला ही ऑफिशियल परमिशन दिली की तू ये इथे, लोकांना बघू दे आपली शाळा काय आहे, काय कार्य चालतं, धर्मरक्षण, ग्रंथरक्षण, शास्त्ररक्षण म्हणजे काय. तर तिथे आम्ही जर असू तर भेटी होतीलच, पण आम्ही जरी नसू तरी किमान शाळा ही तुम्ही येऊन पाहावी लोकांनी आणि त्याचा आनंद घ्यावा, पुढच्या पिढ्यांना सांगावं, असं सगळं आहे. तर एक अद्भुत गोष्टी आहे सगळ्या. द्रविड शास्त्रींच्या उल्लेखाशिवाय काशी यात्राचं चर्चा आपण थांबवू शकत नव्हतो, म्हणून मुद्दामून मध्येच मी त्यांच्याबद्दल सांगितलं की जे गरजेचं होतं अत्यंत. बरोबर. आणि आता यालाच लागून मला हे विचारा असं वाटेल की आपण स्टार्ट पासून जेवढं काही आता काशी विषयी ऐकलं, तुम्ही सांगितलं, तर आता समजा मला यायचंय काशीला, जसं तुम्ही मगाशी विचारलं की तू जाऊन आलास, मी म्हणलं 3-4 ठिकाणच बघितली, पण आता तुम्ही एवढी सांगितली आणि आय एम शुअर की एवढ्या वेळात नाही सांगितले मी आताशी 3% पण नसे सांगितलं. हा. तर समजा आता मला टुरिफिक कंपनी सोबत यायचं असेल तर तुमचं कसं तुम्ही हे सगळं पॅकेजिंग करता, कसं डिझाईन? खरं सांगू का, तर एक मगाशी मी 3 रात्रीचा उल्लेख केला की 3 रात्र मुक्काम करावा असं म्हणतात. पण आत्ताच लोकांचं धकाधकीचं आयुष्य आणि काशीला गेले तर मग तिथून 3-4-5 तासावरती अयोध्या आहे, मग अयोध्या पण बघायची इच्छा असते. बरोबर. म्हणजे लोक आध्यात्मिक महात्म्यापेक्षा मला वेळ किती आहे आणि माझं बजेट किती आहे हे बघतात. मग त्यानुसार मग आपण काय करतो की किमान 2 रात्र तरी मुक्काम हा काशीमध्ये करू, 2 रात्र अयोध्येमध्ये करू, आणि अशा पद्धतीने ती यात्रा घडवतो. कधी कधी आम्ही 3 रात्र पण केलाय. आणि अजून अतिशय आनंद होते मला सांगताना की तिथं मराठी गुरुजींचा एक चमू भेटलाय आपल्याला. बर. आमच्या बरोबर आलेल्या टूरवरती, जस्ट इमॅजिन, टूरवरती हे सगळे
आणि ते त्यांच्या आजोबा पंजोबाची तर्पण तीर्थश्राद्ध करू शकतायत. मी ते तिथं अरेंज करतो तिथं. मी तुला मगाशी म्हणलं तसं की मला ते बियॉन्ड कमर्शियल आहे. तुला तिथं जर लाभलं काही, तुझं ते पित्र तुझी जर सरकली पुढे, तर तुझ्या पुढच्या कोणाला त्याचा आनंद घेता येणार. तर आम्ही ते अरेंजमेंट करतो. जर 9 वाजता दिवस सुरू करायचा असेल तर 5 वाजता आम्ही त्या गल्ल्यांमधून सगळ्या आजी आजोबांना घेऊन जातो. मग त्या वाडा, जुना वाडा आहे 300-400 वर्ष जुना, त्या वाड्यामध्ये मग त्यांची सगळी व्यवस्था केली जाते. आधी सांगितलेलं असतं की बाबा इतक्या लोकांना रुद्राभिषेक करायचा, इतक्या लोकांना तर्पण तीर्थश्राद्ध करायचंय. काही म्हणजे सुवासिनी आहेत त्यांना नवऱ्याच्या त्या दीर्घायुसाठी सूपदान वगैरे अशी पूजा. तर हे आम्ही आधी जे येणार आहेत ते कन्फर्म झालेलं असतं, फ्लाईट झालेले असतात. मग त्यांची ती नावं गुरुजींशी बोलून, गुरुजींच्या नावाचा एक ग्रुप, त्या ग्रुपमध्ये सगळे घेऊन कोणाकोणाला काय काय करायचं ते गुरुजींना सांगा. गुरुजींनी दक्षिणा देतात. माझं काही त्यात 4 आणे पण नाहीत, पण जे काही दक्षिणा जी ब्राह्मण संतुष्ट करावा हाही एक क्रिया भाग आहे तुमच्या त्या काशीमध्ये. मग तोही होतो लोकांकडनं. त्यांच्या मंत्र उच्चारणाने ह्यांची कुळं पवित्र होतात. आणि मग अक्षरशः 6 ते 9 या धावपळीच्या वेळेत ते घडवून आणतो. 9 वाजता पुढे परत मग रेग्युलर रुटीन करायचं. म्हणजे तिथं गेलोय तर आपण चला झोपा, लिजर टाइम घ्या, असं पेक्षा परत येणं होणार नाहीये, चला हे करा. मग तशी यात्रा करतो. मग तुझा जो प्रश्न होता की करायचंय कसं, तर हे कधी कधी एक पूर्ण ग्रुप येतो आम्हाला, तो म्हणतो की आम्हाला फक्त काशी, मग त्यावेळी तू पाहिजे सोबत. मग मी म्हणतो की ठीक, हरकत नाही, जाऊ. मग त्यावेळी मग ते गंमत जम्मत होते ती की कुठं जायचं. मग तिथे फक्त देवदर्शन आहे सोबत. आता जिभेचे चोचले, काशीची चाट फेमस आहे भयंकर, लस्सी भयंकर फेमस आहे, कचोरी फेमस आहे. मग तिथं तिथले जे चितळे आहेत काशीतले, ते एका काळभैरवांच्या गल्लीत सरळ पुढे गेलं की तिथे दुकान आहे, तिथलं फेमस स्वीट मार्ट आहे. आम्ही तिथे गेलो की प्रत्येक जण मित्र घरी येताना 4-4 बॉक्स तिथून घेऊन येतो. ते राहतं, टिकून राहतं आपल्याकडे, अशी मिठाई आणतो आम्ही. तर ते मला जागा माहिती आहे. थंडीमध्ये तिथे मलईयो नावाचा एक प्रकार तयार केला जातो. तो आपण जसा फेस करतो, कॉफीच्या वरती फेस असतो, तसा अख्खा घमेलभर तो फेसच असतो. तो दवाचं कनेक्शन असतं त्या दुधाशी, आणि ते दव पडलं की त्या ओस पडलेल्या त्या फेसावरती ते आपल्याला ते देतात खायला. खूप सारं खाऊ शकतो आपण. असं मऊ 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 असतं. तर मग हे सगळ्या गमती जमती. आता मग तुझा प्रश्न होता की कशी करायची यात्रा, मी पुन्हा त्याच्यात गेलो की ते किती भारी आहे किंवा कसं आहे. तर आपण ठरवू तसं, जर 2 रात्र काशी 2 रात्र अयोध्या करत असेल तर तसंही करता येतं. 3 रात्र राहायचे आणि 2 रात्र इथं राहायचे तसंही करता येतं, डिपेंडिंग अपॉन द इन्क्वायरी. मी सांगतो की थोडंसं राहूयात, थोडं करूयात, पण मला डेअरिंग होत नाही, कारण प्रत्येकाच्या मागे आज काहीतरी आपापलं पडलंय. बरोबर. सगळेच जण 70च्या पुढचे नसतात. म्हणजे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला म्हणजे थोडंसं चमत्कार सांगायचे 1-2 राहिलेत की माझे सासरे किंवा अजून एक जण आता डॉक्टर ग्रुप बरोबर एक जण काका होते की जे इथे ते 1 किलोमीटर पण चालू शकत नाहीत. तर ते तिथं आल्यानंतर 15 किलोमीटर माझ्यासोबत चाललेत. माझे सख्खे सासरे की ज्यांना ऍक्सिडेंट झाले होते आयुष्यात 2-3 मोठे, मग त्याचे इम्पॅक्ट्स आहेत. मग ते शेवटी कुठेतरी डॅमेज होणार, पण चालता येत नाही, बिल्डिंगला एक फेरी मारता येत नाही चक्कर अशी. त्यांना चालता येणार नव्हतं कधीच, असंही वाटत होतं. अजूनही तिथे पुण्यात आले तर त्यांना चालता येत नाहीच आहे, पण ते तिथं ते अख्ख्या गल्ली बोळात चालले. पार तिथं अभिषेक करायला आले, आत गल्लीमध्ये विश्वनाथापर्यंत आले. वरती एक खूप मोठं शक्तीपीठ आहे विशालाक्षी मंदिर, तिथपर्यंत त्यांना घेऊन गेलो मी. सगळीकडे असे चालले. आणि तेच नंतर दुसरीकडे कुठे जेव्हा आम्ही काशी सोडून बाहेर आलो त्यांना चालताच येईना. हे जे साक्षीदार ते पण ते ऐकतात आपण, आणि आठवण येईल त्याची की हे इतकं खरं आहे की तिथे काहीतरी एक वेगळी ऊर्जा आहे जे आपल्याला ड्राईव्ह देते, आणि आपण त्याच्या सोबत करतो, म्हणजे आपल्याला जे हवं ते असं आहे. त्यामुळे ज्या लोकांना जसं हवं तसं आपण देतो किंवा द्यावं. मी जसं सांगितलं तसं की बियॉन्ड कमर्शियल असल्यामुळे माझ्यासाठी तो प्रांतच वेगळा आहे. करेक्ट. आवड आहे खूप, नक्कीच. मला चरितार्थ चालवण्यासाठी 2 पैसे लागतात, ते मला मिळतात. ते काही मी अगदी धर्मादाय करतो वगैरे असं अजिबात म्हणायचं नाही मला, पण त्याच्यापेक्षा जास्त मी काय देऊ शकतो तुला, असा माझा भाव असो याचा मागचा. की अरे वेळ मिळालाय ना, मग संकट मोचन हनुमाना गेलंच पाहिजे. किंवा बटूक भैरव नावाचे एक भैरव आहेत, त्यांची कृपा सगळ्यात पटकन होते. 64 भैरवांपैकी एक आहेत. मग त्याचं मंदिर तिथे आहे. मग असे खूप सारे, किती सांगू, म्हणजे सांगायला जर अगदी वाटलं परत तर पुन्हा एकदा आपण चर्चा करू काशीच्या या सगळ्या इतर अद्भुत मंदिरांबद्दल. पण यात्रा करायची असेल तर
टुरिफिक काशी यात्रा आपण नक्की करू. एकदा तूच चल स्वतः सोबत. नक्की. मला तरी असं वाटतं की आपण एक असं काहीतरी प्लॅन करू की आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते मी आणि टुरिफिक जाऊन काशीला तथाच तूच व्हायला लागेल आता. इतकं भारी असं व्हायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय ते आय थिंक लोकांना कनेक्ट व्हावं की हा काही व्यावसायिक पॉडकास्ट नक्कीच नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन मी, पण लोकांना एक कुठल्या तरी जाणकार व्यक्तीबरोबर अमुक ठिकाणी जायला आवडतं, तर तसं मी जाणकार आहे थोडाफार असं मी म्हणू शकतो. आणि आपण छान करू शकतो नक्की ही परिक्रमा यात्रा जे काय करायचंय ते. डेफिनेटली खूप भारी वाटलं. म्हणजे काशीच्या गंगा यात्रेनंतर, गंगा आरतीनंतर जे शेवट म्हणतात जोरात हात वरती करून, तसं एकदा एक हे देऊयात हुंकार. नमः पार्वती पतये हर हर महादेव. धन्यवाद. तर हर्षद दादा, तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि एवढी रहस्यमय माहिती आम्हाला सांगितली. खरंच म्हणजे गेलं तर आपण 3-4च काशीमधली ठिकाणं बघतो आणि परत येतो. जसं म्हणलं तसं अयोध्येला जातो. पण आता डेफिनेटली ज्यावेळी लोक जातील काशीला आपल्या मार्फत आणि जनरली गेले तरी बरोबर हा पॉडकास्ट बघून ते आपला पॉडकास्ट बघत बघत त्या ठिकाणावर जातील असं मला निश्चितच तसंच जावं ही अपेक्षा आहे. आणि खरं तर रहस्य अजून खूप सारी आहेत ती तिथे गेल्यानंतर कळतात. कधी कधी स्वतः गेल्यानंतर पण कळतात की इथे काय आहे. म्हणजे असं नाही की मी सांगितलं तर तुला रहस्य कळेल. काशी ही सर्वांची आहे, ती सगळ्यांना जवळ घेते. त्यामुळे ज्याला ज्याला जमेल त्यांनी प्रत्येकाने जा. ज्याला जमणार नाही त्याला असेसच लागेल. त्याच्यासाठी मी आहे नक्की. मला आनंदाने करायला आवडेल हे सगळं. पण मला पण खूप मस्त वाटलं की काशी या विषयावरती असं मोकळं अगदी आपल्या डेली बोली भाषेत जसं बोलतो तसं बोललो आपण. आणि कदाचित लोकांना ते नक्की आवडलं असावं किंवा आवडेल अशी आशा करतो. नक्की. आणि तुझे आभार मानतो की तुझ्यामुळे हा योग आला. आणि सगळी लोक जर आतापर्यंत पाहत असतील तर सगळे पुण्यवान झाले. घरात बसल्या बसल्या पुण्य मिळालं त्यांना. असं अद्भुत आहे विषय. आणि मला हेच सांगावं असं वाटेल की कमेंट करा जर तुम्हाला पार्ट 2 हवा असेल, की अजून जसं दादांनी सांगितलं की हे 3%च होतं, अजून आपल्याला खूप मोठा प्रवास हे करायचा आहे. त्यामुळे कमेंट करा. आणि टुरिफिक म्हणजे जर तुम्हाला काशीची यात्रा करायची असेल दादांनी सांगितली त्याप्रमाणे, तर टुरिफिकचे आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. दादांचं इंस्टाग्राम, फेसबुक हँडल सगळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत, सो त्याला सुद्धा फॉलो करा. त्याच्यानंतर फेसबुक पेजला लाईक करा. आणि दादा, आमचं रिच्युअल आहे पॉडकास्टचं की आम्ही फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. वाह, बर. त्यामुळे आजचा आपला पॉडकास्ट एंड करूयात. नक्की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.